चला सगळ्यांना गुड इव्हिनिंग. संध्याकाळ. आज थोडासा लेट झाला त्याबद्दल क्षमा मागते. नाहीतर मी कधी अशी लेट करत नाही, वेळेतच करते. कारण त्या त्या वेळेला खूप महत्व असतं. आता पहिल्यांदा देवयानी मॅडमना मी खूप धन्यवाद देते. आमच्या जळगावच्या ज्या आहेत साधक देवयानी महाजन, त्यांनी आता ही लिंक दिलेली आहे. फ्री लिंक मी केली होती, पण फ्री लिंक वरून आपल्याला परत अर्ध्या तासांनी दुसरं जॉईन व्हावं लागलं असतं. तर त्या म्हणाल्या माझी लिंक देऊ का? तर त्यांनी ते दिलेली आहे. आज थोडंसं ज्या वेबसाईटवरनं मी लिंक तयार करते, सुदर्शन पिरॅमिड आपली वेबसाईट आहे. त्याच्यावर बरेच कोर्स पण आहेत आपले, माझे स्वतःचे. तर त्या वेबसाईटला प्रॉब्लेम आला. प्रॉब्लेम म्हणजे आता ॲन्युअल कॉन्ट्रॅक्ट संपलं. आता परत ते रिन्यू करावं लागेल. तर ते थोडंसं टायमिंग त्यांच्या ह्याच्यावर सुरू करून देतो म्हटले. पण त्याला किती वेळ लागेल सांगता येत नाही आणि कोर्सेस करायला तर 2-3 तास लागतीलच. तर त्यामुळे त्या वेबसाईटचा प्रॉब्लेम आला. नाहीतर मग तिथून Zoom लिंक आपल्याला छान कितीही 500 पर्यंत जाता येतं आणि टाईम लिमिट नाहीये. बाकीचे सगळे कंट्रोल्स चांगले असतात. तर देवयानी मॅडम खूप खूप तुमचे धन्यवाद. आपण सुरू करूयात. आज आपलं आहे तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा अजेंडा आहे आपल्याला ॲक्चुअली डिस्कशन करूनच आपल्याला करायचं आहे. पण आता कितपत ते शक्य होतंय बघूयात. टाईम पण आहे आणि आपल्याला बघावं लागेल की कसं काही मॅनेज होतंय टाईम आणि बाकीच्या कंट्रोल्स आपल्या बोलण्याच्या म्हणा, व्हिडिओच्या म्हणा. तर हे काय पीपीटीला का प्रॉब्लेम येतोय मला कळत नाही. दिसतीये का तुम्हाला सांगा? स्लाइड पीपीटी दिसली की सांगा. थोडा टाइम लॅप खूप येत आहे की मी ज्या वेळेला दाबते त्यावेळेला दिसत नाही. तर तुम्हाला दिसतंय का बघा? नाही ब्लँक पीपीटी दिसते. आपल्याला स्लाइड्सच मूव्ह होत नाहीयेत. इकडं दिसतंय का? लेफ्टला दिसतायत का स्लाइड्स? हा, लेफ्टला दिसतायत पण ते काय होतंय? लेफ्टला दिसतायत. हा, पीपीटीच क्लोज करू का? हा. बर, आता थोडंसं मी उद्याला ढकलते. आजचा आपला अजेंडा असा होता की आपण कसं बदलायचं आहे. ठीक आहे, आता पृथ्वीवरचे बदल बघितले, पृथ्वीच्या जमिनीतले खालचे बदल बघितले, आपण सगळे डिटेल वातावरणातले डिस्कस केले आणि कसे आपल्या पर्सनल लेव्हलवर हे बदल कसे होत आहेत हे पण काल डिस्कस केलं. तर आता आपल्याला आज विचार करायचा आहे. ठीक आहे, हे आपल्याला कोणीतरी आजूबाजूच्यामुळे जे आपल्यावर चेंजेस होत आहेत. तर हे चेंजेस आपण आपल्याला कमीत कमी वाईट इफेक्ट कसे होतील आणि जास्तीत जास्त फायदे कसे होतील आणि खूप चांगल्या संधी कशा मिळतील या सगळ्या बदलामुळं, वातावरणाच्या, पृथ्वीच्या मधल्या बदलांमुळं, हे आज आपण बघणार आहोत. आणि याच्यामध्ये थोडंसं रेग्युलर जीवनातला आज फोकस आहे आणि उद्या थोडंसं आध्यात्मिक मी डिस्कस करेल, हायर स्टेजचं. कारण आपल्याला दैनंदिन जीवनात खूप प्रापंचिक अडी-अडचणी असतात आणि या अडी-अडचणींना आपण डेली मिनिटा-मिनिटाला कसा विचार केला पाहिजे, सध्याच्या एनर्जीचा फायदा घेऊन काय केलं पाहिजे, हे थोडंसं डिस्कस करायचं. ते मी आज डिस्कस करणार आहे. तर आत्ता आपल्याला काय बदलण्याची गरज आहे, हा आत्ता आपला अजेंडा आहे आजचा. आणि त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आपलं रोजचं काय-काय तुमच्या बिलीफ थेरपी जसं मी काल तुम्हाला सांगितलं. हे बघा पुढे जात नाहीये स्लाइड. ना ह्यानी जातीये लॅपटॉपनी, लॅपटॉपच्या कीनी नाही जाते आणि माऊसच्या कीनी पण जात नाहीये. आणि एवढेच प्रॉब्लेम तुम्हाला दिसतात तेवढे नाही. बाकीचे बिहाइंड स्क्रीन पण बरेच प्रॉब्लेम्स आहेत. हे थोडंसं जिथे आपण आता मला हे जे तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्ही प्रूफच घेता. जिथे खूप चांगल्या गोष्टी चालल्यात ग्रुपमध्ये, असेन्शन लेव्हलच्या, की आपण आपली ग्रोथ करू शकतो. तिथे हे असे डार्क फोर्सेसचे कंट्रोल्स ऑटोमॅटिक येतायत. ऑटोमॅटिक. आणि होऊन देत नाहीयेत त्या गोष्टी. हे कोणी मानव नाहीयेत लक्षात घ्या. या हे बघा आता स्क्रीनवर सुरू झालेलं आहे. तर मॅडमनी काही कंट्रोल बदललेले नाहीयेत. तर कृपा करून तुम्ही काही कंट्रोल्स हातात घेऊ नका. तुम्ही तरी.
मी जरा कंट्रोल बदलतीये, थोडेसे थांबा. कारण इथे स्क्रीनवर बघितलं लाल आलेलं आहे. थोडस लाल स्क्रॅच गेलाय. ठीक आहे, स्क्रीनची काही गरज नाहीये. तर मला काही सांगायचं ते तुम्हाला ऍक्च्युली माझी पद्धत अशी असते की मी पीपीटी करते कारण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लर्निंग स्टाईल्स असतात. कोणाला ऐकून लर्न होतं, कळतं, कोणाला वाचून कळतं, कोणाला काही पाहून कळतं. तर त्यासाठी मी पीपीटीला कष्ट घेत असते. पण आता तसं काही दिसत नाहीये. बहुतेक पीपीटीच्या कोणीतरी फोटो काढतायत लोक 2 दिवस, त्यामुळं असं झालं असावं. तर आजचा जो पहिला पॉइंट आहे आपला, की आपल्याला बदल जे आहेत, ते आपण कसे आपल्यासाठी चांगले करू शकतो. तर पहिला कन्सेप्ट आपण जो डिस्कस घेणार आहेत, लिहून घ्या. क्षणाक्षणाला हा डोक्यात आणायचा आहे, की ब्रेकिंग द मॅट्रिक्स. आपण ज्या पडद्यामध्ये अडकलोय, आपण ज्या मायाजाळात अडकलोय. मॅट्रिक्स हा शब्द आपल्या धर्मग्रंथांमध्ये आहे. हे मी तुम्हाला रेफरन्सनी दाखवलं. आणि या धर्मग्रंथामध्ये जरी आहे, तरी त्याचा अर्थ जो होत होता तो मायाजाळ किंवा माया, माया. तर लहानपणापासून थोडंसं कानावर पडतंच गीतेमध्ये काय म्हटलंय किंवा स्पिरिच्युअलिटीचं आपण जसं वाचन करायला लागतो, तर त्यावेळेला हे सगळं ऐकायला मिळतंच आपल्याला. पण त्यावेळेला मला कधी हे इंटरेस्टिंग वाटलं नव्हतं. कारण जसं धार्मिकतेमध्ये मला आवड नाहीये किंवा विश्वास, बिलीफ थेरपी नाहीये, तसं हे पण काही कळायचं नाही, की आपल्या जन्माचं रहस्य, आपण कोण आहे, यावर फोकस केला पाहिजे. संसारात अडकायचं नाही. पूर्ण आपलं जीवन आपण कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, आपल्या जीवनाचं काय पर्पज आहे, यासाठी जगायचं असतं. हे तर खूप वेळा ऐकलं, पण कधी भावलं नाही. कारण त्याचे अर्थच असे कधी कळले नाहीत. आणि शास्त्रीय माइंड आहे, टेक्नॉलॉजिकल थिंकिंग आहे. त्यामुळे तर नाहीच नाही. मी जसं म्हटलं, जसं एज्युकेशन माइंड हेवी करतं. माझंही पी-एच-डी झालंय, डॉक्टरेट आहे मी. पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप फॉरेन कंट्रीजमधनं झालेली आहे माझी. त्यामुळे तर हायर ते होतच. तसं त्या मानाने मी खूप पटकन विश्वास ठेवते माझ्या मनाला, जर वाटलं तर. असं काही नाहीये इतरांसारखं. पण तरी सुद्धा त्या ह्याच्यामुळे याच्यात कधी मी इंटरेस्ट घेतला नव्हता. पण जसं आता शास्त्रीय म्हणजे आपण पहिल्या दिवशी जे बघितलं, अरे भौगोलिक बदल होत आहेत, अरे शास्त्र बदलतंय, अरे आईन्स्टाईननी काय म्हटलंय, हे कळलं ना, की मग मनाची पकड घेते. नाही, हे आहे. मग काल नूतन मॅडमनी जसा मेसेज टाकला, की कितीतरी ग्रुपवर होतात आध्यात्मिक चर्चा किंवा ध्यानधारणा. पण इथे खूप तात्विक शास्त्रीय दिसतं. तर मी पत्रिजींचं सुद्धा तुम्हाला पुस्तकाचं दाखवलं होतं, की कसं त्यांनी 2000 सालापूर्वीच हे लिहिलेलं आहे फोटॉनिक बेल्ट वगैरे. आणि मला जोशी सरांनी दिलं पण वाचायला. कारण त्यांना पण माहिती आहे मी शास्त्रीय जास्त डिस्कशन करते. ते सायन्स ऑफ मेडिटेशन खूप सुंदर पुस्तक आहे. तुम्ही पण जरूर वाचा त्यांचं पुस्तक. आणि त्यांना सुद्धा मी ज्यावेळेला भेटायला गेले पत्रीजींना, त्यावेळेला ते मला तेच म्हटले, की दुनिया में लाखों टीचर है, लेकिन आपका जो यूनिकनेस है वो जानो, वही समझो और वही करो. किती युनिक मेसेज त्यांनी मला दिला होता. आणि त्यामुळे मला डेअरिंग आलं, की येस, मी युनिक टीचर आहेच आहे. त्याच्यात काही वादच नाहीये. मला अगदी इंटरनॅशनल अवॉर्ड्स आणि रिकॉग्निशन आहे इंटरनॅशनल एज्युकेटर म्हणून. आणि पॅडागॉजी शिकवायचं कसं यातच माझं स्पेशलायझेशन आहे. तर ते काही मला अननोन नव्हतं. पण ते जे म्हटले, "यही जानो, यही समझो और वही करो." ते फोकस केलं, की याचा अर्थ होतो, की आता बाई तू ते बाकीचं सगळं बंद कर आणि हे शिकव. इथे तुझा युनिकनेस लाव. आणि मग एक जॉब सोडायचं डेअरिंग झालं. तर हे जे आहे, तर त्याच्यामध्ये मला सांगायचं बिलीफ थेरपी फार महत्वाच्या काम करतात. तर हे शास्त्र कळल्यामुळं आता उमगलं, अरे मी कोण म्हणजे का जाणून घ्यायचंय. कारण आपला पॉइंट हाच आहे पहिला, मॅट्रिक्समधनं बाहेर आलं पाहिजे. मग मी कोण आहे हे जाणून काय घ्यायचं होतं?
त्यावेळेला कधी कळलंच नाही कशाला जाण्याचं आणि म्हणजे काय आणि मग काय. तर आता कळतं नाही आपण मायाजाळात ट्रॅप झालोय. मग मी आहे क्रिएटर. लिहून घ्या. हे वाक्य आपण मनामध्ये रुजवायचे. जे सीड आपण ब्रेनमध्ये टाकतो, जे आपण आपल्या कॉन्शियसमध्ये टाकतो, तेच उगवून येतं. म्हणून मी क्रिएटर आहे. बस. मॅट्रिक्स फाडायचं म्हणजे काय? तर मी मंगलधेन नाहीये, मी शरीर नाही, हे केस, हे अंग. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? तर हे मी म्हणजे क्रिएटर आहे. जरा म्यूट कराल का तुम्ही? कोणाचा आवाज येतोय? म्यूट करा. म्यूट करा. इथे कंट्रोल नाहीये म्यूट ऑल. तुम्ही प्लीज म्यूट करून घ्या. तर मी क्रिएटर आहे. म्हणजे मी शरीर नाही, मी कोणी माणूस नाही, मी वडील नाही, आई नाही, कोणी नाही. मी क्रिएटर आहे. मग हे हू एम आय? आय एम द क्रिएटर. आय एम द क्रिएटर. मग आता इथे कसा उपयोग करायचा प्रत्येक वेळेला, की मला काय हवंय ते होणारच आहे. कारण ही शक्ती आता जास्त आलीये. पूर्वी हे एवढं शक्य नव्हतं. मी जो कोर्स केला वेबसाईटचं आयुष्य बदलाचं शास्त्र भाग 1 तो दणदण, दणदण रिझल्ट आणला 2 वर्षापूर्वी. कारण मी 9-10 वर्ष हे राबवतीये माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये, माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये म्हणजे स्वतःचा पर्सनल इंटरेस्टसाठी नाही कधी केलं. मला एक ध्यास आहे, की जगासाठी मी काहीतरी करावं, दुसऱ्यांसाठी मी काय करावं. तर मी काय करू शकते? तर ज्ञान उत्तम देऊ शकते. अर्थात टीचिंग चांगलं आहे म्हणून. आणि लोकांना मी चांगल्या प्रकारे समजू शकते. जे आज एज्युकेटेड लोकं लवकर ॲक्सेप्ट करत नाहीत, ते माझ्यामुळं ॲक्सेप्ट करू शकतात. ही ताकद आहे. बाकीचे कॉमन मॅन आहेत लगेच ॲक्सेप्ट करतात, लगेच रांकेला लागतात, लगेच पाठवर सुद्धा लागतात. त्यांना समजतं, विश्वासाने ते पुढे जातात. आज जर आपण हे त्यांना सांगितलं, की बाबा असं-असं आपलं होणार आहे. ते काही टेक्नॉलॉजी, सायन्स जाणून घेण्याच्या ह्याच्यात नाही. बस विश्वास ठेवतील आणि काय सांगतील, ध्यान करायला सांगितलं मॅडमनी, ध्यान करतील बास. चला मला जायचं. देवाजवळ जायचं. संपलं. त्यांचं काम खूप सोपं असतं. पण आपलं शिकलेल्यांसारख्या लोकांचं अवघड असतं. कारण बिलीफ थेरपी आपली वेगळी असते. बिलीफ शास्त्र लागतं आपल्याला, सायन्स लागते. ही माझी बिलीफ आहे. तर पहिलं ज्यावेळेला मी म्हटलं, की टीचिंग चांगलं आहे, हे चांगलं आहे. मग माझ्या बिलीफनी ॲक्सेप्ट केलं. तसं मी क्रिएटर आहे. प्रत्येक वेळेला हे मनात आणायचं. काही येऊ देत. आता समजा काही पण प्रॉब्लेम आला, भीती वाटतेय, की बाबा हे काही डार्क फोर्सेस. आता एक तुम्ही नमुना बघितला ऊर्जेचा. मला जे सांगायचे ते एकदम डेमॉन्स्ट्रेशन छान झालं, की वाईट ऊर्जा म्हणजे कोणी काही असं माणसाची येऊन कोणी मुद्दाम केलं असं नाही होत. हा चांगला इंटेन्शन आहे की नाही, धिस इज द लॉ ऑफ नॅचर म्हणजे नेचर. इक्वल असतं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह अट्रॅक्ट्स पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट्स निगेटिव्ह. तर का सॉरी का आलं? जयमेला भालेकर. ओके. तर डिस्टर्ब करू नका, मेसेज टाकू नका कृपया आता इमर्जन्सी शिवाय. तर यामध्ये बघा 100च लोकांना अटेंड करायला मिळालं. ज्यांना नव्हतं मिळायचं त्यांना नाहीच मिळालं. अशा ऊर्जा असतात. तर याच्यामध्ये बिलीफ थेरपी महत्वाची आहे. मग आय एम द क्रिएटर. मग काय करायचं? आता समजा आपल्याला मनात भीती आली, की आता हे डार्क एजंट काय करतील का? नाही. आय एम द क्रिएटर ना. मी माझी क्रिएटर आहे. मग भले काही करू देत, मला जे हवं तेच होणार. या विश्वासाला तडा अजिबात लावून द्यायचा नाही. माझं चांगलंच होणार. जे काही होतंय ते माझ्या चांगल्यासाठीच होतंय. लिहून घ्या हे वाक्य. आय एम द क्रिएटर. मी क्रिएटर आहे. मला जे हवं आहे तेच माझ्या आयुष्यात होणार आहे, होत आहे. आणि झालेलं नाही ते सोडून द्या. आणि जे काही माझ्या आयुष्यात चालू आहे ते माझ्या चांगल्यासाठीच होत आहे, होणार आहे. हे एवढं फार महत्वाचं आहे. मग आता डार्क फोर्सेसचं उदाहरण घेऊ, की सध्या आपली बिलीफ थेरपी आहे, की डार्क फोर्सेस आहेत, डार्क गोष्टी चालल्यात, युद्ध चाललं, काय कोणी काय करेल. आता मी तुम्हाला सांगते आज हे का प्रॉब्लेम आले. तुम्हाला इमेजिन सुद्धा करता येणार नाही. दिसले तेवढे नाहीयेत, बिहाइंड द स्क्रीन खूप प्रॉब्लेम आहेत. मला रेकॉर्डिंग करायचं होतं आणि तुम्ही ज्यावेळेला मला प्रश्न विचारणार, त्यावेळेला ते आवाज अजिबात येणार नाही माझ्या. आता हा खूप हाय लॅपटॉप आहे माझा. 1.5 लाखाचा लॅपटॉप आहे आता चालू ठेवलाय तो. तुमचे बाकीचे आवाज तो काही घेत नाही म्हणजे Zoom रेकॉर्डिंगमध्ये येतं. पण आता Zoomला रेकॉर्डिंगची फॅसिलिटी नसते तर चॅलेंज आलं असतं.
आणि मग साधं फ्री झूम घेतलं असतं तर ते आवाज तुमचे सगळे त्यांनी स्क्रीन ब्लॉक करून टाकले असते. मग माझा दुसऱ्या लॅपटॉपला सुद्धा प्रॉब्लेम आलाय. तो सुरू होईना झालाय. तो फ्लॅश असा होतोय फ्लिकरिंग बघा. मी कालच तुम्हाला सांगितलं, की ऊर्जा जास्त झाली, की जळणार आहेत इक्विपमेंट. मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम येणार, मिक्सर. हे आपली ऊर्जा हाय झाल्याचं असतं. तर कदाचित ही ऊर्जा हाय झाल्यामुळं पण तो लॅपटॉपला प्रॉब्लेम आला असेल, सुरू झालं नसेल. या गोष्टी आहेत. पण ब्लॅक सुद्धा आहेत. कारण ही आज एक माझ्या दुसऱ्या लॅपटॉपची गोष्ट सांगितली. त्याच्यानंतर जे आज दिवसभरात घडलं कालच्या सेशनमुळं, ते पण मला सांगायचंय. कारण कालचं सेशन झालं, मी एवढे सगळं डिस्कस केलं आणि प्रॉब्लेम आहेत, तर ते चांगले समजून घेऊ आपण. सांगण्याचा उद्देश असा होता, की ऊर्जा बदलती त्यामुळे हे दुःख आपल्या आयुष्यात येतंय, आजार म्हणा, रिलेशनशिप प्रॉब्लेम हा इंटेन्शन होता सांगण्याचा. तर खूप दुःख आहे त्यातून बाहेर या. तर ते एक जो मेसेज आला, तो आला मेसेज, की खूप मला चांगलं वाटतंय, मी आता मुक्त होणार असं, तसं, तसं. पण त्याच्यानंतर लगेच सुरू झालं निगेटिव्हिटी. आणि मग या साधकाला मागच सांगितलं होतं, की बाबा ध्यान केल्याशिवाय प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत तुमचे. ध्यान केलंच पाहिजे. कारण कुठल्या ऊर्जेने काय होतं ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. पण मग ध्यान नसतं करायचं आणि उगाच वन-वन फिरायचं. त्यावेळेला काउन्सिलिंग झालं सुरेशजींचं, एंजल सुरेशची काउन्सिलिंग झालं. मी प्रत्येक साधकाबद्दल अर्धा 1-1 तास सुरेशजींबरोबर घालवलाय. आता बघा पंचतत्व आज तुम्हाला देणारच आहे पंचतत्व चिकित्सा. फ्री तुमचं हे होईल. तिथे मी 1-1 तास घालवतीये. साधकांना मी स्वतः एनालिसिस करतीये. मी त्यांच्याबरोबर डिस्कस करतीये. आणि त्यांनी पण बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, हे पण आज मला पॉइंट सांगायचे आता जसं-जसं ओघवतंय मला स्लाईड ऐवजी तसं-तसं मी सांगतेय. तर ते सुद्धा म्हणाले, की तुमचा ग्रुप आहे. ते तुम्हीच करा. तुम्ही जेव्हा चिकित्सा कराल त्यावेळेला चांगली होईल आणि तुमच्या ऊर्जेने होईल. तुमच्या ऊर्जेला ते चिटकलेत. त्यामुळं एकमेकांच्या ऊर्जा, एकमेकांच्या बिलीफ लवकर काम करतात. म्हणजे बघा काय म्हटले ते. ॲक्चुअली मला करायचंच आहे. असं काही नाही मी म्हणत होते मला वेळ नाही, मला नाही करायचं. पण ते म्हटले, की तुम्ही तुमच्या साधकांचं केलं तर खूप म्हणून वेगळा ग्रुप केला त्यांनी. बाकीच्या सगळ्या कोर्स शिकलेल्यांचा एक ग्रुप आणि आपला एक ग्रुप. का असं केलं? आणि मग त्यांनी शिकवलं, की एकाला प्रॉब्लेम आला ना ग्रुपमध्ये, की तोच तुम्हाला पण तुम्ही बघा, तोच प्रॉब्लेम दुसऱ्याला, तीच ऊर्जा तिसऱ्याला. आणि बिलीव्ह मी तुम्हाला सांगते, ज्या काही ऊर्जा किंवा जे काही एनालिसिस येते, सेम येते. आश्चर्यकारक. प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, आजार वेगळे आहेत. आणि आजार ते बघायचंच नाहीये या पंचतत्व चिकित्सामध्ये. आजार बघायचंच नाहीये, तर काय बघायचंय? कुठली ऊर्जा बिघडलीये बघायची आहे. आणि आपल्यालाच असं होत नाही, तर त्यांना पण तसंच होतं. त्यांच्या ग्रुपमधनं, त्यांच्या कॉन्टॅक्टमधनं आलं, की तेच होतं. तेच कन्क्लुजन निघतं. इथे अर्चना मॅडम माहितीये, त्यांना जो कलर जिथे दिला तोच मला त्या दिवशी त्यांनी दिला. कारण आम्ही दोघे एका ग्रुपमधले. आम्ही जास्त कनेक्टेड आहोत. रिलेटिव्हज आहोत. हे सिद्ध होतं. तर या गोष्टी खूप डिटेलमध्ये मी आपल्या कोर्सेसमध्ये डिस्कस करेल, पण आत्ता हिंट देतेय. म्हणून मग काय होतं, जो ग्रुप असतो ना, त्या ग्रुपची ऊर्जा सुद्धा एकमेकांना बाधक ठरते. तर ही जी व्यक्ती होती, ती घोस्ट एनर्जी शिरलेली होती लक्षात घ्या. आणि घोस्ट एनर्जीला काढून टाकलं होतं. सगळ्या ग्रुपमधनं काढून टाकलं होतं. परत नंबर बदलून घुसली. आणि इथे जर असे असले तर एनर्जी ड्रेन प्रकार खूप होतात. आणि आपली जर ऊर्जा चांगली असेल, मी नेहमी आता साधकांना सांगते, ज्यांनी माझे कोर्स व्यवस्थित रेग्युलर केले, तर आपण वेगळ्या कॉन्शियसनेसला आलेलो आहोत, हायर ऊर्जेला आलो आहोत. आणि अशा कार्यक्रमातून ऊर्जा आपल्या ड्रेन होणार आहेत. सगळा ऊर्जेचा खेळ आहे लक्षात घ्या. आता काल परवा आपण डिस्कस केलं. म्हणून आपण आता सगळ्यांनी ही काळजी घ्यायची आहे, की ज्यावेळेला आपण ध्यान करतो, त्यावेळेला हायर कॉन्शियसनेसला जातो. हायर कॉन्शियसनेसला गेलो, की आपण डायमेन्शनच्या जवळ किंवा अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म आपण क्रिएटरच्या जवळ येतो. आपल्याला हवं ते आपण करू शकतो. अशा वेळेला आजूबाजूच्या ऊर्जा चिपकवतात आपल्याला. आपलं छान वाटतं त्यांना, आपल्याजवळ चांगलं वाटतं. आणि मग आपलं एनर्जी शोषण पण सुरू होतं. आणि या व्यक्तीच्या ऊर्जेमुळं आज हे झालेलं असेल. ठीक आहे, तो आपण म्हणू की वेबसाईटचं संपलं. वेबसाईटचं माझं पॅकेज संपलं. ओके, दॅट इज अंडरस्टूड.
पण ते म्हणत होते तुम्हाला झूम लिंक तर लगेच सुरू करता येईल 5-10 मिनिटात आणि अर्धा तास झाला अजून नाही सुरू होते म्हणजे काय? आणि बाकीचे हे सगळे प्रॉब्लेम. तर असो, जास्त झाल्यावरही असं होतं, ऊर्जा खूप जास्त झाल्यावरही होतं आणि कमी निगेटिव्ह असल्यावरही होतं. कदाचित खूप पॉझिटिव्ह ऊर्जा असेल आपली, कारण तुम्हाला प्रोग्राम आवडतोय, तुमची ही पॉझिटिव्हनी तुम्ही येताय. त्यामुळे ते असं झालेलं असेल. तर इथून पुढे ऊर्जा कॉन्शियसनेस आपण ठेवायचा, ग्रुप कॉन्शियसनेस ठेवायचा. आता हा सेशन सगळ्यांसाठी आहे. जुने पण आहेत, चांगले पण खूप ध्यानधारणा केलेले आहेत आणि नवीन पण आहेत. म्हणून मग मी सांगते, की जे ध्यान करतायत रेग्युलरली त्यांनी कुठंही ध्यानाला जास्त जोडू नका. ध्यानाच्या पद्धती बघा, ग्रुप बघा. आत्ता सध्या ग्रुपमध्ये राहणं केव्हाही चांगलं. हे लिहून घ्या नवीन लोकांनी सुद्धा. बी विथ ग्रुप, एकटं राहू नका. कारण बघा, ग्रुप एनर्जी काम करते. तुम्हाला ढकलायला काम करते, खूप हायर लेव्हलला काढून घ्यायला काम करते. त्यामुळे त्या ग्रुपच्या लेव्हलनी म्हणून मी किती आता स्क्रीनिंग करते, धडाधड काढून टाकते लोकांना. जसं जसं हायर हायर ह्याला जाते मी, तस तसं काढून टाकते. येतोय लोकांना राग येऊ देत, पण मला माझी काळजी घ्यायची आहे ना. तर हे लक्षात घ्या, लिहून घ्या महत्वाचं. ग्रुपमध्ये राहा. जे हायर ध्यान करणारे साधक आहेत, छोट्या ग्रुपमध्ये राहा. जे नवीन लोक आहात, तुम्ही अजून ध्यानाला जोडले नाही, तुम्ही बघा कुठेही ध्यान तुम्हाला आवडतं, कुठल्याही ग्रुपमध्ये राहा, काही प्रॉब्लेम नाही. तुमची उन्नती होईल उलट ग्रुप ऊर्जेमुळे. तुमच्या लेव्हलनुसार तुम्ही ठरवा, पण ग्रुपमध्ये राहणं केव्हाही चांगलं. चांगल्या ग्रुपमध्ये राहा. उगाच चॅनलिंग हे ते पैसे 5-5, 10-10 हजार, 5,000 पर्यंत ठीक आहे. 5,000च्या वर कोणी मागतंय ना कशालाही. 2,000 एका दिवसाला लोक 5,000 देऊन जातात. या गोष्टी तुम्ही विचार करा कशासाठी हे चाललंय. पैसे कुठं भरतात ते बघा. आणि मी सजेस्ट करेल अजिबात हायर पैसे देऊन काही करू नका, काहीच. नंतर याच्यामध्ये मेडिटेशनचे प्रकार बघा. तर लिहून घ्या जे नवीन लोक आहेत, कारण मेडिटेशन हे महत्वाचं केलं पाहिजे. मी सांगतेय तुम्हाला, अहम ब्रह्मास्मी, क्रिएटिव्ह शक्ती, आपलं मॅनिफेस्टेशन, आपल्याला जे काही हवं तेव्हाच मिळतं ज्या वेळेला आपल्या चेतना जास्त असतात. ब्रह्मांडातनं नेचरला कनेक्ट करायची शक्ती, नेचरमधनं अट्रॅक्ट करण्याची शक्ती तेव्हाच येते. मग मेडिटेशन करायचं तर आनापानसती ध्यान करा. पत्रीजींनी त्याच्याशिवाय दुसरं काही सांगितलेलं नाहीये. आणि आनापानसती ध्यान मस्ट आहे, मस्ट श्वासावर. कारण ज्या वेळेला आपण श्वासावर लक्ष ठेवतो त्यावेळेला आपण तो ब्रह्मांडातनं श्वास घेतो. नॉक म्हणजे पिरॅमिड. आणि ऑक्सिजन सिलेंडर शिवाय कित्येक गेले हे बघितलं आपण, म्हणजे किती महत्व आहे. मग ज्या वेळेला श्वास आपण आत आलाय का गेलाय एवढंच बघतो, त्यावेळेला ब्रह्मांडाशी कनेक्शन होतं. ही पंचतत्व मिळू लागतात. ब्रह्मांडातून भराभरा खेचून घेतलं जातं. आणि त्यामुळं आपलं काय होतं, ब्रह्मरंध्रातनं ही सगळी ऊर्जा आल्यामुळे पहिल्यांदा शरीरावर कार्य करते. शरीरात डागडोजी करते, सोलला करते, सगळ्या एक एक ऑरा लेअरला घेते. म्हणजे जे शरीर दिसतंय त्याच्या पलीकडे मन, बुद्धी, ज्ञान काय आहेत ते सगळे लेयर वेगळ्या वेगळ्या ह्याला ॲस्ट्रल लेयरवर, आपल्या सूक्ष्म लेयरवर सगळं क्लिन्झिंग सुरू होतं. आणि मग हे सगळं आपलं असेन्शन होतं. म्हणून ध्यान करायचे. मग ध्यान चांगलं करा. आनापानसतीपासून सुरुवात करा. आणि जसजसं ह्याची बैठक तयार होईल, मग तुम्हाला सांगते चक्राध्यान करा. चक्राध्यान करा. देवी ध्यान आता ओपन होणार आहे जानेवारीत. सगळ्यांनी करा. आज तुम्ही जे 100 जण आहात, हा कार्यक्रम करताय किंवा जे नंतर कोणी कळेल त्यांना काय होऊन गेलं कार्यक्रममध्ये, अनुभव येतायत ते वाचा. आणि मग देवी ध्यान जरूर करा जानेवारीत. कारण आत्ता जे हायर लेवलचे साधक आहेत त्यांच्यासाठी देवी ध्यान आणि कनेक्टिंग टू हायर सेल्फ हे खूप महत्वाचे आहेत. कारण आता आपल्याला देवी तत्व आपल्यातलं वाढवायचे. पृथ्वी ही देवी आहे आणि ती देवी अडचणीत आली आहे. अडचणीत नाही म्हणता येणार, ऍक्च्युली तिचं इंटेन्शन आहे. पृथ्वीचं इंटेन्शन आहे की मला आता प्रगती करायची आहे, विकासाला जायचंय, मला माझ्या हायर लेवलला जायचंय. हे पृथ्वीचं फ्री विल आहे, तिने केलेलं तयार. आणि तिला सगळे सपोर्ट करतायत हायर डायमेन्शन मधले, 6th डायमेन्शनले, 9th डायमेन्शन मधले. 6 डायमेन्शनचं बरंचसं नॉलेज माझ्या जवळ आले, मला परमिशन मिळाली ते वापरण्याची, तुम्हाला सांगायची, ते तुम्हाला सांगितलं मी. तर जे सूर्य देवाला म्हणजे हे मानायचे, पूजायचे,
त्यांच्या पहिल्यांदा जे काही आपण आलो, डिव्हिनिटी टू ह्युमॅनिटी आलो आपण, आपण पृथ्वीवर आलो, त्यावेळेला त्या लोकांनी हे सगळं ज्ञान देऊन जागं करण्याचा प्रयत्न केला, मॅट्रिक्स फाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेला हे जे ज्ञान येत होतं ते राजे आणि राण्या आणि हायर त्यावेळेच्या काळातल्या लोकांनी वापरायला सुरुवात केली. कॉमन समाजापर्यंत येऊन दिली नाही. आणि मग म्हणून ते सगळं बंद झालं. पिरॅमिड बांधले गेले इजिप्तचे. त्यावेळेला त्यांनी ती सगळी टेक्नॉलॉजी दिली पिरॅमिड बांधण्याची. आणि ते पिरॅमिडचा वापरही हायर लेवलला झाला. आता आपलं त्या जागा सगळ्या पॉलिटिक्सनी घेतलेल्या आहेत. पॉलिटिशियन आणि पॉलिटिक्स. तर हे सगळं आहे. तर हे पण मी तुम्हाला सांगितलं, तो पण डिस्कस करणारच आहे पॉइंट. तर त्याच्यामध्ये हे जे काही ज्ञान आहे 9th डायमेन्शन मधून पृथ्वीच्या असेन्शनसाठी जे काही येते, पृथ्वीची इच्छा आहे, पृथ्वीला असेंड व्हायचे म्हणून आपण असेंड होणार आहे आणि म्हणून आपण पृथ्वीला मदत करण्यासाठी जन्म घेतलाय आत्ता तरी. म्हणजे आपला तरी हा सोल पर्पज आहे की वरच्या सगळ्या गॅलेक्सीतले सोलर फ्लेअर घ्यायचेत, पृथ्वीला पाठवायचे, घ्यायचेत, पृथ्वीला पाठवायचे. हे केव्हा घेतलं जातं? तर मेडिटेशन मधनच घेतलं जातं. आणि ज्याला तुम्ही मेडिटेशन करायला लागता त्यावेळेला ब्रह्मांडीय इच्छेला तुम्ही साथ देता. आणि तुम्हाला माहिती आहे, आपण नेहमी म्हणतो परमेश्वराची इच्छा. मंगलदेन काही करत नाहीये इथे. सगळी तिची इच्छाच करतीये. जी काही चांगली इच्छा होते ऊर्जेची, त्यांनी हा प्रोग्राम लॉन्च झाला. त्यांनी तुम्हाला नॉलेज मिळालं. मी फक्त माध्यम आहे, माझं काही नाहीये त्याच्यात. तसंच त्या जशा चांगल्या इच्छेला मदत करायची म्हणून तिने मला सगळं हे करून घेतलं. तसं त्याच बरोबर वाईट ऊर्जाही असतात, की त्यांना ते नको असतं, असेन्शन नको असतं. नाही, 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 माणसातच राहू की किती खायला प्यायला छान मिळते, किती माझे मुलं, आई-वडील. हो, नाही मला जायचं. अशाही डार्क एनर्जी आहेत ना. प्रत्येकाच्या फ्री विल आहे. डार्क म्हणजे वाईट नाही, आपण बघितलं. हे सगळं आपल्या आपल्या इच्छेनुसार काही वेगळ्या वेगळ्या ॲटिट्यूड्स आहेत. मग ह्याच्यामुळे ह्या एनर्जी घडवून देत नाही जिथे जिथे चांगलं चाललंय तिथे तिथे. म्हणून मग ड्रेनिंग होतं. म्हणून मग फुकटचं काही पण टाकलं जातं. मग ध्यानाला सुद्धा अनुभव येतात. ते खरे नसतात. तुमची खरी आध्यात्मिक प्रगती होऊ नये म्हणून मायाजाळात तुम्हाला परत तिथे ट्रॅप केलं जातं. तुम्हाला, मला नाही. मी कधीच अडकत नाही अशा ह्याच्यात. मला कळतं ते. पहिल्यापासून हा सिक्स्थ सेन्स आहे. आणि बऱ्याच जणांना ध्यानातून तो येतो. तर हे लक्षात घ्यायचं म्हणून मेडिटेशन नको त्या ठिकाणी, नको ते प्रकार करू नका. मी तुम्हाला सांगितलंय देवी ध्यान कुठलंही करा. माझंच करायचंय असं काही नाही. तुम्ही देवी तत्व, देवीवर फोकस करा आणि आपल्या हायर सेल्फशी कनेक्शन करणारं. मग ते काय? तर 7 चक्राच्या पलीकडे गेलो आपण, 12 चक्र. मग ते 12 चक्रापैकी एकदम वरचा जो आहे गॅलेक्टिकचा सन सांगितला तुम्हाला आणि अर्थचाही सांगितला. तिथनं ते सगळे जे वरून जो सेंट्रल सन, गॅलेक्टिक सन आणि पृथ्वीचा सन आणि आपला सोल स्टार चक्रा, आणि मग आपले हे मग सहस्त्रार, मग बाकीचे हे चक्र, हाच तर स्तंभ आहे ना मीडियम होण्याचा. बाकी कुठून येणार आहे? कारण चक्रा इज द कनेक्शन ऑफ एनर्जी. चक्रा काय आहेत? चक्रा तर हे पॉइंट्स आहेत एनर्जीचे. मग या स्तंभातूनच ती एनर्जी डायव्हर्ट करणार. केव्हा होणार? जर मेडिटेशन केलं तर मेडिटेशन मधनच आपण ब्रह्मांडी एनर्जी घेतो ना. दुसऱ्या कशाने ब्रह्मांडी एनर्जी घेतायत ते मेडिटेशन शिवाय? एक अवेअरनेस वाढवायचा दुसऱ्या पद्धतीने. तर या माध्यमातून आपल्याला ती ऊर्जा पाठवायची आणि जेवढं आपण हे काम करणार आहोत, तेवढं आपलं सगळं कमीच होत जाणार आहे. कारण ब्रह्मांडीय ऊर्जेला, ब्रह्मांडीय इच्छेला आपण साथ देतो आणि या अशा लोकांना खूप अबंडन्स सगळं मिळतच जातं. म्हणजे तुमचे भौतिक हे सुद्धा समस्या कमी होऊन आपोआप सगळं चांगलं होणार आहे. कारण हा जो पाथ आहे, तो एक्झॅक्टली तुम्हाला हवं तेच करायला देतो, हवी तीच माणसं पुढे आणतो, हव्या त्याच इव्हेंट्स आणतो. सकाळची दुपारची एक गोष्ट सांगते. जस्ट मला मक्याचा चिवडा खावासा वाटला आणि मग मी म्हटलं अरे माझ्या मुलाला, जा रे, म्हणजे अविनाश आमचा ड्रायव्हर, त्याला सांग. तर माझे मिस्टर म्हटले ते काय मगाशीच आणून ठेवलंय टेबलावर. म्हणजे एक इच्छा तयार व्हायच्या आधी पूर्ण झालेली असते ते असे. असं एक छोटीशी गोष्ट आहे, पण मोठ्या मोठ्या पण गोष्टी अशा होतात. तर हे मेडिटेशननी होतं. मग आता ग्रुपचं सांगून झालं, मेडिटेशनचं सांगून झालं, एनर्जी ड्रेनिंग सांगून झालं. आता मॅट्रिक्स आपण जे सांगतोय, मॅट्रिक्समध्ये डिस्कस करतोय, की जे काही पॉलिटिकल सिस्टीम्स आहेत, मी तुम्हाला उदाहरणं दिली काल, फूडची दिली उदाहरणं, की जाहिराती असतात, त्यातून आपल्याला फसवलं जातं. मी सफोला तेल सांगितलं, कशा जाहिराती आल्या.
कशी सगळी दुनिया हार्टवर, त्यावेळेला हार्टचा काळ होता. हार्ट अटॅक, अरे हार्ट अटॅक, रिफाईंड तेल वापरा, रिफाईंड तेल वापरा. आणि आता सगळा पडदा फाडला की रिफाईंड तेल आणि कॅन्सर होतो. आता आपण फिल्टरवर आलो, घाण्यावर आलो, कच्ची घाणी की ऑइल आता आपण आलो. आता मिलेटचं चाललंय, ते पण असंच असणार आहे. डायबेटिसचं झालं, शुगर 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 लेवल सगळं थोतांडे, सगळं थोतांडे. प्रत्येकाच्या शुगर लेवल वेगळ्या वेगळ्या असतात आणि ज्या काही लेवल आहेत त्या कंट्री वाईज वेगळ्या वेगळ्या आहेत. मुद्दाम आपल्याला डायबेटीस आणलं कंट्रीमध्ये जास्त, मुद्दाम औषधं सुरू केली, त्याचे औषध, त्याचे साईड इफेक्ट झाले, वॅक्सिन झाले. वॅक्सिनने सगळं पहिलं हार्ट, ब्रेन आणि लिव्हर, बस तिन्हीवर अटॅक होतो. आणि हे सगळं झालं, पण ते आता आपण मनातनं काढून टाकलं तर आपल्याला चांगले इफेक्ट्स येणार. तर हे मायाजाळ आहे, दिसतं तसं नाही. आता पीपीटी खूप सुंदर होत्या सांगण्यासाठी, पण आता चित्र नाहीये तुम्हाला दाखवायला. तर मायाजाळात उदाहरण तुम्हाला देते. आता चित्र नाहीयेत. तर तुम्हाला एकदम इझिली समजेल. ड्रीम घेऊयात आपण, ड्रीम. आता स्वप्न, मला समजा मी आता झोपली गेले आणि मला स्वप्न पडलं, की छान उद्यानात गेलीये मी. मी तर काल स्वप्नांवर हे डिस्कस केलं. छान उद्यानात गेलीये मी आणि पळतीये. माझ्या पुढे ससे, मोर आहेत आणि आनंद झालाय. मी बागडतीये. आता तुम्ही मला सांगा, मी बेडवर झोपलीये का मी उद्यानात पळतीये? काय खरं आहे? दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत ना? म्हणजे मी झोपलीये, माझं शरीर बेडवर आहे, पण मी काय बघतीये? मी उद्यानात आहे, ससे, मोर, आनंदात. मग हे जसं स्वप्न आहे आपल्याला कळतं. आपलं दुसरं शरीर तिथे असतं. लक्षात घ्या, स्वप्नांना आपण जसं समजतो तसं नाहीये. स्वप्नामध्ये जेव्हा मी उद्यानात जाते, तिथे मी असते. सेकंड डायमेन्शन, वेगळ्या वेगळ्या एका क्षणाला आपण वेगळ्या वेगळ्या आयामात असतो. आता थर्ड डायमेन्शन, स्वप्नामध्ये काही वेगळं डायमेन्शन ॲट अ टाईम. आणि म्हणून बऱ्याचदा आयुष्यात असं वाटतं आपल्याला, अरेच्चा, हे माझ्या आयुष्यात घडून गेले. अरेच्चा, या रस्त्यावर मी कधी आले? अरेच्चा, या दुकानात मी कधी आलीये? अरेच्चा, मला असं कोणीतरी म्हटलं होतं, असाच हादसा घडला होता. हे आपण पॅरलल ह्याच्यात गेलेलो असतो आणि अनुभवलेलं असतं. मग हे जाऊ दे, तो तर हायर आहे, तिथेही जायचंय आपल्याला सगळं. तुम्हाला सगळं सांगणार आहे, आयाम सगळं, मल्टीवर्स सगळं सांगणार आहे. पण आत्ताच्या स्टेपला लक्षात घ्या, मायाजाळ. मग आता हे जसं कळतं की नाही, ते स्वप्न होतं आणि मग काहीतरी लागलो, ऍक्सिडेंट होणार असतो, कार डॅश, अरेच्या जाग येते, किती सुख वाटतं ना, छान वाटतं ना. अरे आपण स्वप्नात आहोत, आपण काही रस्त्यावर नव्हतो. हे जसं कळतं आणि छान वाटतं, मग नाही ऍक्सिडेंट झाला किंवा तिथे ऍक्सिडेंट झाला होता, थोड्यानी जाग येते. तसंच आत्ताचं हे आहे. आत्ताचं पण हे स्वप्नच आहे. आत्ताची ही रियालिटी नाहीये. हे समजून घ्या. पिक्चरमध्ये आपण बघतो रडतो डोसा डसा डसा, किंवा काय आपल्याला जे भावनाशूल कमी असतात त्यांना काही वाटत नाही. पिक्चर असतो तो. तसाच हा सुद्धा पिक्चर आहे, जे खरं नाहीये. म्हणून मॅट्रिक्सला समजून घ्यायचं आणि काही आपल्याला जे दिसतंय त्याच्यावर विश्वास इथून पुढे ठेवायचा नाही. कुठलाही प्रॉडक्ट, केस वाढवण्याची तेलं, क्रीम्स, काही नाही. नको तिथे आपली बिलीफ थेरपी दाखवायची नाही. त्याच्यापेक्षा एक गोष्ट करा, तुम्हाला सांगते. मी केलेली आहे प्रॅक्टिकल. माझे केस किती गेले होते. म्हणजे आपण कोणाचे तरी स्वप्नात जगत आहोत. हो, आपण कोणाच्या तरी स्वप्नात जगत आहोत. ह्याच्यापेक्षा मी आता तुम्हाला सगळं सांगू शकत नाही, पण एक हिंट देते. आपण कोणाच्या तरी स्वप्नात जगतो ह्यापेक्षा कोणीतरी ब्रेन हायजॅक केला. वी आर लिव्हिंग इन सिम्युलेशन. ज्यांना कळतंय ना प्रोग्राम, सिम्युलेशन, त्यांना कळेल की हा माझा प्रोग्राम आहे. मी इथे बसलीये आणि मी तुम्हाला प्रोग्राम मध्ये सगळं करून घेते. पिक्चर बघा, मला वेळ मिळाला ना, तर मी या ग्रुपवर पिक्चर, बी इन टच. जे नवीन लोक आहेत ते माझ्या टच मध्ये राहा. ग्रुप सोडून जाऊ नका धडा धडा. तिथं खूप घाई असते. कार्यक्रम संपला की धडकन ग्रुप सोडून जायचं. बघा, जॉईन झाले तर 250, अटेंड किती करतात? 100, 150. काल 100, 125 होते. निम्मे लोक बसलेत फक्त बघायला रेकॉर्डिंग आणि हे न ते न काय मिळतंय का, बस. या 250 लोकांमध्ये निम्मे लोक एक दिवसामध्ये 1 मिनिट सुद्धा प्रोग्राम जॉईन करू शकत नाही. हे या प्रोग्रामचं नाही, प्रत्येक प्रोग्रामचं आहे. असं का असतं आपलं मन? एक दिवस येऊन बघावं 5 मिनिटं काय घेते मंगलदेव.
नाही होत तसं. मग काच ग्रुप जॉइन करतात. फुकट मिळतं म्हणून असं असतं. पैसे भरले असते तर अजून जास्त आले असते. तर याच्यामध्ये असं आहे की वी आर लिव्हिंग इन सिम्युलेशन. मग कोणाचा तरी हा प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्रामला तो कंट्रोल करतोय. जसं आत्ताचा प्रोग्राम होऊन द्यायचा नव्हता समजा त्या डार्क एनर्जीचा. तसंच त्या प्रोग्रॅमरला कळवून द्यायचं नव्हतं. आपल्याला आपल्या ओन क्रिएटिव्ह मोडमध्ये जाऊन द्यायचं नव्हतं. मी तुम्हाला काल बोलले धर्मग्रंथ सगळे आपले मॅनिप्युलेटेड आहेत आणि खरे धर्मग्रंथ वेगळे आहेत. ते सगळे हाईड केलेले आहेत. जसं आज आपण बघतो राम मंदिर चाललंय. तुम्हाला माहिती आहे काय होतं त्याच्या जागी? ताजमहलचा वाद आहे. ताजमहल तर कशासाठी बांधलाय? वेगळ्याच कारणासाठी बांधलेलं आहे. आत्ताच्या इव्हेंटला उपयोग होणार आहे. लक्षात घ्या. हळू सांगेल सगळं. तर त्याच्यामध्ये हे ग्रंथ सुद्धा दडवून ठेवलेले आहेत. मग हे कोण करतंय? तर एक असतात ऊर्जा असतात किंवा आपण म्हणतो ना, की ऊर्जेलाच त्यावेळेला नको होतं. आता या ऊर्जेलाच असेंड व्हायचंय, या ऊर्जेलाच पृथ्वीला पुढं पाठवायचंय, आपल्याला पुढं पाठवायचंय. म्हणजे मी नेहमीच असं म्हणते, की विहंगम का निघाली? मी का बसली इथे? तर ऊर्जेची इच्छा आहे. माझी कुठे इच्छा आहे? मला कुठे हे सगळं असं ध्यान-बिन घ्यायचं होतं. मला सगळं टेक्नॉलॉजिकल हायर सगळं टेक्नॉलॉजी शिकवायची होती. पण बसले ना मी इथे, की जे आहे ते आहे. जे काही ऊर्जेची इच्छा आहे, हॅज सरेंडर्ड इट. आणि तिच्या इच्छेला सगळं सरेंडर होऊन चाललंय माध्यम होऊन. त्यामुळं काय जे बेनिफिट्स होतात ते ऊर्जा करून घेते. कारण ऊर्जेला तसं करायचंय ना. ऊर्जेला तुम्हाला असेंड करायचंय, ऊर्जेला तुम्हाला पुढे न्यायचंय. अर्थात कनेक्शन इम्पॉर्टंट आहे. कोणीही जॉइन होऊ शकत नाही. म्हणून ते आज पंचतत्व वाढले म्हटले, की तुमच्या ऊर्जा. आता त्यांनी हे तर कळलं तुम्हाला मॅट्रिक्स सिम्युलेशनमध्ये आपण करतोय. कोणाचा तरी तो प्रोग्राम आहे. इव्हन तुम्हाला काल जसं सांगितलं, की हे सोलर फ्लेअर येऊन देण्याचं पण चालू न येऊन नाही आणायचे. मग एकीकडे सोलर फ्लेअर झाले म्हणतो आणि एकीकडे आंधळच असतंय सारखं. काय गोडं आलंय. तिथेही कंट्रोल चाललेत. अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्याला जसे येऊ नये म्हणून आपण प्रोटेक्शन करतो तसंच होतं. आणि हे सगळं फाडतो पिरॅमिड लक्षात घ्या. पिरॅमिडचा आज अनुभव आलेत. नक्की वाचा सगळ्यांनी. किती छान त्या मॅडमनी लिहिले कुठल्या वेगळ्या आयामात आहोत. पिरॅमिड हेच करतो. पिरॅमिड डायरेक्ट हायर आयामाशी कनेक्शन करून देतो. तिथे त्या ध्यानी आहेत म्हणून गेलं आणि म्हणून कळलं. न न ध्यान करणाऱ्यांना कळत नाही ऊर्जा काय, पण त्यांनी बिलीफ थेरपी ठेवून तरी तिथे यावं आणि घ्यावं ते सगळं. तर त्याच्यामध्ये पिरॅमिड एक्झॅक्टली हे करतो. अल्ट्राव्हायोलेट रेज वगैरे सगळं किल करून टाकतो. त्यामुळे पिरॅमिडमध्ये 10 मिनिटं जरी बसलं तरी ब्लड वेगळं होतं आपलं. ब्लडचे कंपोझिशन्स वेगळे होतात. ऊर्जा वाढते. तर हे आहे. म्हणून हा सिम्युलेशन आपण जगतोय हे आपण लक्षात ठेवून रोज वागायचंय. कोणाच्या कंट्रोलमध्ये आता आपण जायचं नाही. मायाजाळातून बाहेर पडायचं आणि सगळ्यात सोपं वाक्य की आय एम द क्रिएटर. म्हणजे काय हवंय? आय एम द क्रिएटर. काय हवंय? आय एम द क्रिएटर. हा पहिला पॉइंट झाला. दुसरा पॉइंट बिलीफ थेरपी एक्सप्लेन केला. बिलीफ थेरपी म्हणजे जी बिलीफ आहे तेच होणार. मग हे आयुष्य बदलाचं शास्त्र सगळं झालंय, की बिलीफ माझी काय आहे? तर आत्ता सध्या बिलीफ थेरपीचं ऊर्जा खूप चांगली आली आहे. म्हणजे एक्झाम्पल सांगते तुम्हाला. आता डार्क फोर्सेसच घेऊ आपण, की आत्ता तरी आपण असं म्हणतो, की डार्क फोर्सेस चांगल्या गोष्टी होऊन देत नाही. युद्ध करतोय, हाणामाऱ्या करतोय, रोग आणतोय, चांगले प्रोग्राम होऊन देत नाही, एनर्जी ड्रेन करतो, थोतांड ध्यानाचे अनुभव देतो. खरी आपली आध्यात्मिक प्रगती होऊ नये म्हणून काही पण चाललंय, मार्केटिंग चाललंय, पैसे खर्च करायला लावतो, काही वाटेल ते. तर हे आपण बिलीफ घेऊयात. आता आपण 100 जण आहोत. आता आपण म्हणूयात, की चला, की एकदम आपण जे आहोत ते आपली ऊर्जा जास्त झालेली आहे आणि चांगले लाईट बीइंगच्याच इच्छा पूर्ण होत आहेत. लाईट बीइंगच्या इच्छेप्रमाणे सगळं काही होतंय. वी आर द क्रिएटर. आय एम द क्रिएटर. आणि खूप चांगल्या पद्धतीने धरती असेल होती. खूप चांगले अनुभव आपल्याला येत आहेत. डारबीर काही नसतं. आय एम द क्रिएटर. डार्क काय माझ्या पुढे. आपण असं जर सुरू केली बिलीफ आपली, तर 100 जणांची बिलीफ पूर्ण आपल्या पुणा महाराष्ट्राला पुरेशी आहे. लक्षात घ्या. आपण महाराष्ट्रातले आहोत. हार्डली 1-2 लोक महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील आता. मग इंडिया धरा. मग आता इंडिया जर धरला आपण, तर आपण बिलीफ काय होईल? 100 मंकी इफेक्ट असतो. म्हणजे उदाहरणार्थ कसं सांगते, हे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस सांगते. स्वतःचा कॉन्शियसनेस कळलाच. कलेक्टिव्ह कसा असतो? म्हणून ग्रुप एनर्जी महत्वाची. ग्रुपमध्ये राहणं महत्वाचं. म्हणून चांगल्या ग्रुपमध्ये राहणं महत्वाचं.
तर कसं असतं समजा आता ती एक स्टोरी आहे ह्याची जपानमधली की मंकी एक मंकी पहिल्यांदा फळ धुवून खायला लागतो. मग दुसरा मंकी बघतो तो खायला लागतो. तिसरा बघतो तो खायला लागतो. असे 100 मंकी ज्यावेळेला अनुकरण करतात, आपल्याला माहिती मंकी अनुकरण करतात. त्यावेळेला त्या ठिकाणापेक्षा सगळीकडचे मंकी तसे वागायला लागतात. पक्ष्यांचं सुद्धा हेच आहे. तर ह्याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणतात. म्हणजे थिंकिंगनी काय होतं माहिती का? नाही फळ धुवून खाल्लं पाहिजे, नाही फळ धुवून खाल्लं पाहिजे. या थिंकिंगनी काय होतं सगळ्या व्हायब्रेशन्स वातावरणात सोडल्या जातात आणि मग ते नकळत आपल्यापर्यंत पोहोचतात. आता समजा आपण 100 जण असं म्हणतोय की आपण लाईट बिंग खूप पॉवरफुल झाले, आपल्याला हवं ते क्रिएशन चाललंय, खूप छान अनुभव येतात, खूप चेतना वाढली, खूप सहस्रार ट्रिगर झालं, सोलर स्टार ट्रिगर झालं. आपण असं म्हणायला लागलो, बिलीफमध्ये राहिलो, आपलं खूप चांगलं होतं राहिलं. तर या व्हायब्रेशन्स आता 100 पेक्षा जे काही लोक नाही आहेत पण WhatsAppला कनेक्टेड आहेत, त्यांच्यापर्यंत धड-धड, धड-धड थडकतं ग्रुपमध्ये असल्यामुळं आणि त्या व्हायब्रेशनचे त्यांना इफेक्ट होतात आणि जसा व्हायरस, कोरोना सगळीकडे पसरवतो ना, तसंच ह्या आपल्या डोक्यातल्या व्हायब्रेशन्स सगळ्या डोक्यांमध्ये जातात. आणि मग कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस तयार होतं. म्हणजे मी जे म्हटलं मारुतीचा इफेक्ट हाच का? देवाचा इफेक्ट म्हणजे गणपतीचा ज्ञानालाच का? तर हे बिलीफ थेरपीनीच बिल्डअप होतं. मांजर आडवं गेलं की काम बिलीफ थेरपी. त्यामुळे त्याला ते पॉवर लागते. ती पॉवर त्या गोष्टीला आपल्या बिलीफने लागते आणि मग ते घडतं. काळं घातलं की दृष्ट लागत नाही. आपण बघतो दृष्ट लागलेली मिठानी निघते. हे शास्त्र पण आहे. पण बिलीफ थेरपीमुळे अजून चांगलं होतं. म्हणून एखाद्या देवळात ज्यावेळेला आपण म्हणतो की जागृत देवस्थान आहे ते, तिथे जाण्याने नवस पूर्ण होतात. ह्याला पण सायन्स आहे. ही काही अंधश्रद्धा नाहीये. म्हणणारे म्हणतात अंधश्रद्धा, पण सायन्स पण आहे तिथे. तिथे ऊर्जा ती तयार झालेली असते. त्या देवतेला, त्या दगडाला आपण 100 जणांनी जाऊन ऊर्जा दिलेली असते. अरे याच्या पाय पडलं की हे मिळतं, याच्या पाय पडलं की हे मिळतं. आणि त्या बिलीफनी म्हणून तर पाया पडण्याचं सुद्धा रहस्य आहे. की पाया पडलं तर ट्रान्सडेंटल नॉलेज सुद्धा म्हणजे वातावरणातनं ट्रान्सफॉर्म होतं म्युच्युअल इंडक्शन होऊन. की मला असं वाटतं पाया पडणाऱ्याचं भलं व्हावं त्याला ते सगळं मिळतं. पूर्वी नॉलेज सुद्धा गुरु टू शिष्य असंच ट्रान्सफर व्हायचे. गुरु तर सगळं कामं हे ते जीवन शिक्षण द्यायचे आणि शिष्य तयार झाला की हो. मग दीक्षा काय प्रकार असतो? मी ज्यांची दीक्षा घेतली आता मॅडम म्हणत होत्या मंडूकोपनिषद आणि अजून हे तुम्हाला सांगते शिव स्तोत्र हे तर माझ्या दीक्षे परंपरेतलं ते शिवस्तोत्राचं सुद्धा होतं आजच्या पेपेटेत. तर उद्या दाखवेल जर वेळ मिळाला तर धडधड. तर ते शिवस्तोत्र माझी दीक्षा तुम्हाला सांगते. अगदी नुसत्या ह्यानी इच्छेनी इच्छा तयार झाली की दीक्षा ट्रान्सफर सगळं विशिष्टाकडे जातं. त्याला काय फिजिकल लागत नाही. त्यावेळच्या दीक्षा. आता तर दीक्षेखाली काय काय पैसे काढतात, काय काय होतं. तर हे आहे. म्हणून आपण बिलीफ थेरपीने काही करू शकतो का तर बिलीफ म्हणजे काय तर माझा विचार एक विचार एवढी एनर्जी क्रिएट करतो की त्या एनर्जीमुळे माझी फ्रिक्वेन्सी बदलते माझे व्हायब्रेशन्स बदलतात माझी ऊर्जा बदलते आणि काल तुम्हाला तो हे दाखवला कोण दाखवला तर ह्या ज्या ऊर्जेमध्ये असतो ज्या व्हायब्रेशनमध्ये असतो ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये असतो ते सगळं अट्रॅक्ट करून घेतो ब्रह्मांडातून मग आता माझी फ्रिक्वेन्सी चांगली, माझं चांगलेच इन्सिडन्सेस येणार. मग ज्यावेळेला आपण म्हणतो मायाजाळात आणि रियालिटी. मग रियालिटी म्हणजे काय? तर मी डोळ्यांनी बघतीये, मी चवीनी खातीये, मी स्पर्शानी आता मी म्हंटल हा माऊस रिअल आहे का? इथे माऊस आहे का? रिअल आहे का? तर मी आता कुरवळती याला, मला स्पर्श दिसतोय, मला रंग दिसतोय, स्मेल असेल तर स्मेल येतोय. मग मी म्हणते हो रिअल आहे. हे काही मृगजळ नाही, हा रिअल आहे. अरे कसलं काय रिअल नाहीये ते. तुम्हाला सांगितलंय मी, की अरे हे मी गोल्ड पण करू शकते ना पेनचं. गोल्डन पेन करू शकते. म्हणजे हे रिअल नाहीये. पण रिअल म्हणतो आपण त्याला. रिअल केव्हा म्हणतो? स्मेल आहे म्हणजे नाक आहे. नाकाचं काम झालं सेन्स ऑर्गन्स खूप महत्वाचे. सेन्स ऑर्गन्सनी बघितलं ओ वास आहे. त्वचेने बघितलं ओ आहे की त्याला मुलायम येतो. आणि कानाने ऐकलं समजा काही. समजा म्युझिक किंवा कॉम्प्युटर हो रिअल आहे आवाज येतोय म्हणजे हे बघितलं की आपण रिअल म्हणतो मग आता मला सांगा
काय आहे, नाकाने बघतीये म्हणजे वास किंवा त्वचा किंवा डोळ्यांनी बघते, हे सगळे इलेक्ट्रिक सिग्नल्सच आहेत. या इलेक्ट्रिक वेव्हज आहेत. म्हणजे काहीच रिअल नाही. दे आर ओन्ली डिजिटल डाटा बस. आणि मी सांगितलं काल, डोळे जे बघतात, डोळ्याला दिसतं त्याला तो पदार्थ तसा असतो. तसा नसतो तो ऍक्च्युली. दॅट इज नॉट रिअल. तो लिक्विडच आहे. तो व्हायब्रेशन्सच आहे. आपल्याला दिसतो तो सॉलिड. तरंगच आहे. एव्हरीथिंग इज इन तरंग. आईन्स्टाईननी सांगितले आणि त्यामुळे आईन्स्टाईन काय म्हणतात, की हे सगळं जे काही आपण आहे ते मायाजाळातच आहोत आपण. म्हणून मग लक्षात घ्या, की हेच फंडा वापरायचा रिव्हर्स इंजिनिअरिंग. मी नेहमी तुम्हाला रिव्हर्स इंजिनिअरिंग शिकवते. म्हणजे सेन्स ऑर्गन जे बघतात त्याला आपण रिअल म्हणतो. बरोबर आहे? सेन्स ऑर्गन्स जे बघतात किंवा सिद्ध करतात त्याला आपण आपल्या आत्ताच्या दुनियेत रिअल म्हणतो. येस, डोळ्यांनी बघितलंय, खरंय. स्पर्शाने न्याहाळलंय, खरंय. स्मेल आलाय, खरंय. हे आपण बघतो. बरोबर? टेस्ट आली. आता मावशी सुद्धा मी टेस्ट घेऊ शकते ना. हो, फिजिकली काही स्वप्नात नाहीये. आहे की, आहे की, आहे की. हेच रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं. मग काय? मला गोल्डन माऊस हवाय. गोल्डन माऊस, गोल्डन पेन हेच उदाहरण घ्या. मग कशी मी रियालिटी करू शकते? तर मी डोळ्यांनी बघायचंय गोल्डन पेन माझ्या हातात आहे. कानांनी ऐकायचंय, वा गोल्डन पेन किती सुंदर आहे. मी चाटून बघायचंय त्या पेनला. येस, इट्स रिअली एक्झिस्टिंग. किंवा गोड स्वाद आहे त्याचा, किती स्वीट. शिकवलंय सगळं तुम्हाला. हे सगळे टेक्निक्स आहेत आपल्याकडं, पण जे नवीन आहेत त्यांना सांगतेय. स्पर्शाने बघते मी, ओ गोल्डन पेन माझ्या हातात आला, किती मुलायम. हेच करतो ना आपण आणि हेच करून रियालिटी क्रिएट केली ना. आजचे 2 उदाहरण. आज 2-3 चांगल्या इन्सिडेंट्सच्या न्यूज आहेत. एका मॅडमनी नगरचे सांगितलं त्यांच्या मुलाची बदली झाली, हवी होती तिथे. बघा, कित्येक वेळा त्यांनी मॅनिफेस्टेशन टेक्निक केलं, हृदय मेडिटेशन केलं आणि होत नव्हती. मे महिना होऊन गेला. मे महिना बदलीचा असतो. मी सांगितलं होतं होणार बदली आणि जिथे हवी ती होणार. वेट करा, करत राहा. आणि आज फोन आला, की आज मला लगेच फोन आला. दुसऱ्या मॅडमचा फोन आला, आहे तिथे, दोघी पण असणारच आहेत. दुसऱ्या मॅडमचं डॉक्टर दीपाली मॅडमचा फोन आला, भावाचं लग्न ठरलं. त्यांनी मुलगी बघितली होती. ते ठरत नव्हतं. त्यांना आवडली होती, भावाला आवडली होती. पुढं जात नव्हतं. म्हटलं सोडून द्या. तिलाच बघायचं असं काही सांगितलंय. काही वेळेला मॅनिफेस्टेशन आपण चुकीचं पण करतो. तीच हवी, तीच हवी. मग ती जर आपल्यासाठी चांगली नसेल तर? असं मी त्यांना समजून सांगितलं होतं. असं इमॅजिन करा, की लग्न झालंय, कोणाबरोबर झालंय, ठरलंय कोणाबरोबर, विचार करू नका. ब्रेननी ठरवायचं नाही. लेट द ब्रह्मांड डिसाईड कुठली मुलगी चांगली आहे. फक्त चांगला सुखाने संसार होतोय बघा आणि 8 दिवस सुद्धा लागणार नाही लग्न व्हायला सुद्धा. धडा होईल. आज मॅडमचा लगेच फोन आला, "मॅडम आत्ताच्या आत्ता लग्न ठरलंय आणि आता बैठक पण आहे." म्हटलं बघा कसं झालं. केलं त्यांनी, दोघींनी केलं. नसतं केलं तर काहीच नाही होत. मग 2दा-3दा करून, रोज एकदा करून नाही. हे टेक्निक्स करावे लागतात. केलं तर 1 दिवसात रिझल्ट, नाही तर 1 महिन्यात रिझल्ट. पण केलं तर रिझल्ट यायचा सक्सेस रेट 95 आहे. मग इथे बिलीफ थेरपीने हे प्रोड्यूस केलं. लग्न मॅडम करत होत्या भावासाठी. इथे आई करत होती मुलासाठी. मग मी आज सांगितलं आईने किती दिवस मुलाला इंडिपेंडंट ठेवायचं. आता हे केलं म्हणून मुलाला जॉइन करा. ध्यानाला जोडा. मॅडमने सांगितलं भावाला जोडा ओंकार साधनेला. हे महत्वाचं ना. लेट देम सेल्फ सस्टेन. दुसऱ्यांच्या ह्याच्यापेक्षा माझा मी क्रिएटर रोल. फक्त ध्यान आणि ध्यान. क्रिएटर रोलमध्ये सगळ्यांना घाला, शिकवा. आणि हे केव्हा होईल तर आपण केलं तर. आपण केलं तर लोकांना एक्झाम्पल्स राहतील ना. मग हे बिलीफ थेरपी. तर ही बिलीफ थेरपी आपण आता सुंदर वापरायची आहे. खूप महत्वाची आहे बिलीफ थेरपी. की आता विचार नाही करायचा, की असं कुठं आपल्याला माहिती आहे. समजा मी मऊस सोन्याचं उदाहरण नेहमीच देते. त्यामुळे ही काही आता लोकांना नवीन नाही आमच्या. पण आता जे लोकांना नवीन आहे ते मी असं म्हणते, की समजा डार्क फोर्सेस तर आपण हे म्हणायचं नाही बाबा, आपणच आहोत. डार्क फोर्सेस गेले. जसं लॉ ऑफ कर्मा गेला. ही बिलीफ थेरपी नाहीये. हे खरोखर तो प्रोग्राम जो सिम्युलेशन मध्ये होता तो काढून टाकला ऊर्जा. ही ऊर्जा आता धडा डिलीट करायला लागली म्हणून तर आपल्याला खरं खरं नॉलेज यायला लागलंय. आणि हीच ऊर्जा आपल्याला सगळं ट्रू देणार आहे.
म्हणून तर हे सगळे बुरखे फाडले जाणार आहेत. आता तर जानेवारीपासून इतकी गंमत होणार आहे ना बघा. हे जे काही डार्क लोक आहेत ना, हे सगळे असल्या ॲटिट्यूडचे, धडाधडा ऊर्जा त्यांना पहिल्यांदा मागं लागणार आहे. धड, धड, धड पॉलिटिक्स मधले लोक हे जे काही सगळं करतायत ना, ते सगळे एक, 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 एक हद्दपार होणार आहे. पहिल्यांदा ही घाण जाणार आहे. त्याबरोबर चांगलेही जातील. तो काही भाग नाहीये की जाणारा घाणच आहे असं काही नाही. पण हे सगळं बंद होत जाणार आहे. खूप सुंदर होणार आहे. तर बिलीफ थेरपीने आपण काहीही बदलू शकतो. उदाहरणार्थ केसांचं सांगते मी. मग माझे केस वगैरे कमी होते. मी काही तेलन फिलन काही लावत बसले नाही. मी पिरॅमिड आल्यावर पिरॅमिडमध्ये बसले आणि कधी-कधी लावलं पाणी आणि केस उगवलेत. झालं ते बरेचसे केस माझे आले. आज बघताय तुम्ही. हे सगळं व्हिज्युअलायझेशन नाही तर म्हणजे असा बॉयकट होता. वाढत पण नव्हते केस. आता मला सारखे कट करायला लागतात. ते झालं. परत काही दुखत असेल तर मी बसतेच बसते. होतं. आपण आपल्याला जे हवं ते करू शकतो. तुम्हाला काय हवं ते तुम्ही सगळं करू शकता. बिलीफ थेरपीने हे तर सगळं आपण केलंय. पण आता अशा बिलीफ थेरपी घ्यायच्यात की त्या कोणाला पटणारच नाहीये. तर उदाहरण द्यायचं म्हणजे मी तुम्हाला सांगते उडणार. चला. उदाहरण पटवायला सांगतेय, की मला आता पंख आलेत आणि मी उडतीये. आता हे आहे का सध्या ट्रू? ऐकतोय आपण. पण म्हणू ना बिलीफ थेरपी म्हणू ना 100 जणांनी करायला सुरुवात करू ना. की चला आता आपण उडू लागलोय. आता आपण लाईट बिंग झालोय. बघा हलकेपणा येतो की नाही? येतो. करून बघा आणि ही ऊर्जा देणार आहे आपल्याला हे सगळं. बरं, आता आपण हे सुरू केलं बिलीव्ह करणं 100 जणांनी. 1-2 दिवस याच्यावर सगळा व्हायब्रेशन सोडल्या, आजूबाजूला वातावरणात व्हायब्रेशन सोडल्या आणि मग काय होणार? ही बीजं आपण पेरली. सीड हॅव बीन प्लांटेड. बस विसरून जायचं. मग जर 2 दिवसात झालं नाही, 2 महिन्यात नाही झालं, तर 2 वर्षात तर नक्कीच उडणार आहे. कारण सीड हॅज बीन प्लांटेड. हे असं वर्क होतं बघा आणि आता तर खूप स्पीड येणार आहे याला. मग शेतातनं आंबे खायचे तर काय गहू लावल्यावर आंबे मिळणार आहे का? मग आंबा खायचा तर आंबाच लावा कोय. मग ते झाड येईल, त्याला उगवायला आंबे यायला 10 वर्ष लागतील. पण येणार. गहू लावला तर गहू येणार. म्हणून सीड आता आपण फक्त चेंजिंग द बिलीफ, प्लांटिंग द सीड. चेंजिंग द बिलीफ, प्लांटिंग द सीड. हे लिहा आणि हवे ते आपण डिटेल हे करू डिस्कस. काय काय बिलीफ करायच्यात आपल्याला. आता उडणं बिडणं जाऊ देत. आता आपल्याला तर सगळं चांगलं स्मूथली हे आणि आम्ही करतोय. आमचे लाईट बिंग आलेत, काम करतायत. सगळ्यांना धन्यवाद, की बाबा खूप छान असेन्शन होतंय. आपल्या ग्रुपमधल्या सगळ्यांचं चांगलं होतंय. विहंगमच्या सगळ्या मेंबर्सचं चांगलं होतंय. घरातले, नातेवाईक, बिल्डिंग हे सगळं आहेच आहे. तर आम्ही हे प्लॅन करत चाललोय आणि आपणच नाही तर बरेच जण प्लॅन करतायत. आता मी काय केलं, मी खूप फिरले. तुम्ही बघा काशी झालं, त्याच्यानंतर मध्य प्रदेशची सगळी देवळं झाली, युरोप झालं, आता साऊथ आहे सगळं आणि इथे मी गेले ना, मी तिथे तेच तेच केलं, की मी सगळे व्हायब्रेशन स्प्रेड करते. या रिजनला असेन्शन स्मूथली होईल. या रिजनला लाईट खूप मिळेल. या रिजनला प्रेम येतं. हेच सगळं केलं आणि हे करायचंय आपल्याला. आणि जसं-जसं आपण करू ना, आपण या बिलीफमध्ये राहू, की मला हे सगळं येतंय, प्रेम येतंय, लाईट येतीये. आता ॲक्चुअली लव्ह म्हणजे लाईट हं. स्पिरिच्युअल भाषा थोड्या वेगळ्या आहेत, की लव्ह जे म्हटलंय ना, की लव्ह म्हणजे लाईट आणि लाईट म्हणजे काय तर ट्रू नॉलेज. मिस टिअरिंग द कर्टन पडदे मॅट्रिक्सच्या बाहेर ट्रू नॉलेज. मग लव्ह येते लाईटच कारण आपलं अस्तित्व वी आर लाईट बिंग आपण लाईटच आहोत. म्हणूनच ध्यानात जसं उच्च लेवलला जातं तसे तसे लाईट प्रकाश दिसतात. मग हे डिवाइन लव्ह म्हणजे लाईट. लाईट म्हणजे आपल्याला सगळं नॉलेज आणि नॉलेजच आता तर मी सांगितलं ना अक्वेरियस प्लुटो माझं तेच आहे, की फुल नॉलेज माझ्याकडं अजून येत राहणार आहे. आणि हे कशामुळे येतंय नॉलेज? हे नॉलेज तेवढ्या लोकांच्यासाठी इंटेन्शन आहे. तुमचं इंटेन्शन, तुमची ऊर्जा, आपला ग्रुप हे सगळं वर्क होतं इथे. तुम्हाला पण असेंड व्हायचंय, मलाही असेंड व्हायचंय अर्थला. त्यामुळे ती ऊर्जा जास्त जास्त नॉलेज पात्र ते लोकांकडे येतं. आपल्या जशा-जशा पात्रता सिद्ध होतात, तसं आपल्याला अजून हे प्रेम जास्त जास्त येतं. म्हणूनच आपण जास्त लोकांना द्यायला लागायचं. तर बिलीफ थेरपी झाली, मॅट्रिक्स झालं,
तुम्हाला एनर्जी, ऊर्जा, फ्रिक्वेन्सी माझा कोर्स नक्की बघा वेबसाईटवर, करा फार तर. त्याचे रिझल्ट्स बघा YouTubeवर. आणि छोट्या-छोट्या गोष्टी म्हणायच्या झाल्या तर तुम्हाला सांगितलं फूड प्रॉडक्ट सांगितले, मेडिसिन सांगितले. आता मेडिसिनमध्ये पंचतत्व सांगितलं, गो नॅचरल सांगितलं, निसर्गात जा सांगितलं, नेचर वाईजच सगळं प्रिफर करा. खाणं, पदार्थ, शॅम्पू, टूथब्रश, ब्रश सगळे कंटेंट बघायला शिका. त्याचे परिणाम बघायला शिका. वॉटर सांगितलं. आपल्या थेरपी बघा. वॉटरचं कंटेंट तुम्हाला सांगितलं. म्हणजे हे सुद्धा मॅट्रिक्सच आहेत सगळे. मग आता पंचतत्वमध्ये पंचतत्वानुसार हीलिंग करा. ज्यांना तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत, मी लिंक देईल. आता हे सगळं होतं पीपीटीत माझ्या. मी लिंक देईल. जे रेग्युलर साधक नाहीत, जे नवीन आहेत, फक्त आजचा प्रोग्रामच ते करतायत, अशांनीच मला टेलिग्राम त्या लिंकला तुमचं टाका. तुम्हाला ते मी देईन, ते करा. पण त्याच्या आधी ध्यानाला जर जोडलं तर जास्त लवकर इफेक्ट येईल. तर हे थोडंसं आहे. अशा चिकित्सा करा आणि नॅचरलला जा. हे थोडं-थोडं सांगितलं मी. ज्ञान वाचलं पाहिजे, पुस्तक वाचलं पाहिजे. तर या सगळ्या अशा गोष्टींनी आपण आपले हे बदल आपल्याला बदलूयात म्हणजे आपल्याला हवं ते बदलेल. आपल्या कुठल्याही समस्या बदलायच्यात. उदाहरणार्थ आपण असं म्हणू पैसे नाहीयेत सध्या. पैसे कमी पडतायत. तर जोपर्यंत आपण या विचारातनं बाहेर पडत नाही, की पैसे नाहीयेत, नाही. काय करायचंय? रिॲलिटी क्रिएट करायची. म्हणजे डोळ्यांनी नोटा बघा. बघा डोळ्यांनी नोटा, स्पर्शाने अनुभवा नोटांचे बंडलच्या बंडल मी आणि झाले की कित्येक लोकांचे दिवाळीच्या ज्या टॅक्स सांगितल्या त्यांनी. बऱ्याच लोकांचं लक्ष्मीपूजनाचं आणि दिवाळीतलं हे झालं. मोजा ना नोटा तुम्ही. स्पर्श एक नोट असेल तर सारखी अशी अशी करा ना. माझ्याकडे 100 नोटा आल्यात, 1000 नोटा आल्यात. चाळा ना. रियालिटी क्रिएट करा स्पर्शाने, डोळ्यांनी, कानांनी. कोणतरी म्हणतंय, "आई किती पैसे आले गं आपल्याकडं, हो, एवढे पैसे कधी बघितले नव्हते." काही पण हिअरिंग करा, स्मेल करा, पार्टी देतोय, पैसे आले, तुफान मोठी पार्टी ठेवली, काय वाटेल ते. रियालिटी क्रिएट करा. बिलीफ बदला. बिलीफ बदला आधी, की माझ्याकडे नोकरी नाही तर पैसे कुठे? विदाऊट नोकरी पैसा येणार आहे, अशी बिलीफ करा. मी तुम्हाला सांगितलं ना पैसा लागणार नाहीये, अन्न पण लागणार नाहीये. मग त्या जर बिलीफ केल्या तर अजून उत्तम ना. कशाला त्या पैशाच्या मागं पैसा कमी आहे तर हायर बिलीफ तयार करायला लागा ना. की अरे पैशाशिवाय खूप सुंदर चाललंय. अरे पैसा शिवाय मस्त जीवन चाललंय. करा ना बिलीफ तयार. बघा ना. तो बघून घेईल ना कसं करायचंय. करेल ना. कित्येक उपाय देतील ना. लॉटरी लागेल. असे मी घेत असते प्रोग्राम. असे मार्ग विचार करा ना. किंवा पैशाशिवाय सुद्धा होणार आहे आता. या ऊर्जेने काय काय होणार आहे सगळं सांगितलं. तिथे बिलीफ घालून टाका. हे सगळं तुम्हाला हवं ते रियालिटी चेंज करा. आता काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मॅडम, त्यांना अनम्यूट करता येईल का? अनम्यूट येस. अनम्यूट होतंय. चला बोला. तुम्ही अनम्यूट करा आणि बोला. मी तुम्हाला सिक्युरिटी बदललेली. काय शंका आहे ते विचारा. ॲक्चुअली तुम्हाला विचारायचं होतं, तुम्ही काय बिलीफ बदलाल? तर घ्याल का कोणीतरी उदाहरण? तुम्हाला बोलता येतंय? कोणीतरी बोला. हां, बोला. पुस्तकं वाचलेली म्हणजे कसं आहे, की पुस्तकाने आपलं नॉलेज वाढतं ना आणि नॉलेज वाढलं, की आपली चेतना वाढते आणि चेतना वाढली, की आपल्याला नॉलेज तर केव्हा काय म्हणते आवाज कमी आहे हो तुमचा जरा. हां, पुस्तकं कुठली आहे ना, तर ते आता थोडंसं सांगावं लागेल तुम्हाला. पुस्तकं आत्ताच्या ह्याच्यात तर कुठली वाचली पाहिजे, की ज्या घडामोडी होत आहेत त्याच्यावर वाचली पाहिजे. मी तुम्हाला असं सांगेल, की जे अगदी नवीन आहेत ना, ज्यांना ध्यानच माहिती नाही त्यांनी ध्यानाला जोडा. मी आज माझं आनापानसती ध्यान टाकते. आणि कुठेही तुम्हाला मिळालं तर ते करायला लागा. त्या व्हिडिओनी तुम्ही ध्यान सुरू करा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एवढं जरी सुरू केलं ना, तरी सगळं आपोआप घडणार आहे. जे नवीन आहेत त्यांनी फक्त ध्यान सुरुवात करा. त्या ध्यानाचा व्हिडिओ उघड्या डोळ्यांनी बघा. सगळी माहिती लिहिली आहे. कसा करायचा, काय करायचा, ध्यानाने काय होतं. एकदा दोनदा उघड्या डोळ्यांनी बघा. नंतर तो व्हिडिओ लावायचा, डोळे मिटायचे आणि फक्त बघायचं श्वास आला का गेला. बस एवढं जरी तुम्ही 10 मिनिटं जरी केलं सुरुवातीला
तर पूर्ण तुमचं वय जे आहे तेवढं मिनिटं बसेल. तुम्हाला 1 आठवडा जाईल. लागू द्यात 1 आठवडा. आणि जर तुम्ही हे करायला लागला, तर कसे बदल होतात तुम्हीच बघा. एका महिन्यात तुमच्या गोष्टी रांगेला लागतील. आठवड्यात तुम्हाला कळेल, की ध्यान केल्यामुळं काय होतंय. आणि आता तुम्हाला सांगते जे नवीन आहे, ज्यांनी ध्यान नाही केलं, ओंकार साधना करा. ₹100 ठेवलेत, 100 ₹125 फक्त ठेवलेत. ₹500 फी आहे त्याची. मागच्या महिन्यात 250 केली. आता अजून कमी केली. का तर या ऊर्जेचा फायदा घ्या. 15 जानेवारीपर्यंत अमेझिंग ऊर्जा आहे. 15 जानेवारीपर्यंत खूप छान ऊर्जा येते. आणि तसंही 21 जानेवारीपासून घटना थोड्याशा स्पीडअप होतील. तर त्यावेळेच्या आधीच तुम्ही स्थिर स्थावर व्हा ना स्वतः ओंकार साधना करून. तर ते करा. त्याच्यानंतर वेबसाईट ओंकार साधनेला काही नाही ₹125 आहे आणि ते भरले की तुम्हाला झूम लिंकने आता जसा कार्यक्रम करताय ना तसा 1 महिना करता येणार आहे. 8:30 ते 9. 8:30 ते 9 आमच्या योग साधक मॅडम त्या घेतात. तर ओंकार तर नुसतं म्हणायचंय म्हणजे हे सगळ्यांना सोपं जाईल आणि ज्यांना येतात म्हणायला ते ध्यान करतील त्याच्यावर. तुम्हाला म्हणायचं नुसतं म्हणू शकता. तर त्याच्यामध्ये काही नाही रोज 8:30 ते 9 ला बसायचं तुम्ही. आणि एवढं जरी तुम्ही केलं, ओंकार साधना जरी केली नुसती, 1 महिन्यावर होणार आहे ती फक्त ₹125. कारण द्यावे लागतात ना त्या मॅडमना पैसे द्यावे लागतात. तरी संस्था अजून घालून देणारच आहे. पण त्यामध्ये हं. मग आता ती त्या ग्रुपला तुम्हाला जॉइन केलंय. मग तिथे लिंक 1 तारखेपासून येणार, आज जशी आली तशी. आणि ती मॅडम तीच लिंक ठेवतात, त्या बदलत पण नाहीत. आणि त्या लिंकने तुम्ही जॉइन करायचं आणि मॅडम शिकवतील तसं नुसतं ओंकार म्हणायचे. बस एवढं अर्धा तास जरी केला ना तुम्ही, तर खूप फरक पडणार आहे 1 महिन्यातच. खूप फरक पडणार आहे. काय फरक पडणार आहे ते मी सांगते. मन शांत व्हायला लागेल. मनात जे वाईट विचार येतात ते बंद व्हायला लागतील. झोप लागेल. शरीरावर परिणाम होतो, मनावर होतो. हळू-हळू, हळू सगळा ऑरा क्लीन्स व्हायला लागतो. आणि ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. कारण आपण म्हणजेच ओम. ऍक्च्युली आपलं अस्तित्व काय चा क्रिएटरच ओम आहे ना. मग आपल्याला तर आपणच ब्रह्मदेव आहोत ना, आपणच ब्रह्मांड आहोत ना. मग ओंकाराने म्हटल्याने लवकर लवकर पोहोचणार आहे. या ऊर्जेला तर अजून त्याचं महत्व वाढलंय. तुम्हाला जमलं तर हा. कुठला व्हिडिओ बघितला? हा, मीटिंग बघितला. व्हिडिओ नाहीये. हा. तर काय शंका आहे का तुम्हाला? हा, आता उद्या शेवटचा दिवस आहे. आणि मग 1 तारखेपासून ओंकार साधना. तुम्ही तुम्ही मग आता ओंकार साधनेने झोप येईल ना तुम्हाला. ओंकार साधनेने तुम्हाला 5-6 दिवसात झोप येईल. तुम्ही जो ओंकार म्हटले ना अर्ध्या तासात, अर्धा तास मॅडमनी शिकवलं तसं, 4-5 दिवसात तुमचा झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. हं, हं. विहंगम. हं, 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 हं. व्हिडिओ खूप आहेत. हं. बातम्या बंद करा. थांबा आता. आता तुम्ही मला नंतर फोन करा. आपण बोलूया. तुम्हाला सांगते बातम्या बघायच्या नाहीत. हे सांगायचं राहिलं. टीव्ही बघायचा नाही फारसा. न्यूज बघायच्या नाहीत. सोशल मीडिया नाही.
काही पण आता खूप जानेवारी पासून सुरू होणार आहे, अमकं झालं, टमकं झालं. काही नाही. एकच लक्षात ठेवायचं, आय एम द क्रिएटर. तिकडं काही होऊ देत, मला जे हवं तेच होणार. माझं चांगलंच होणार. शांत राहायचंय आपल्याला आणि शांत राहण्यासाठी ओंकार साधना महत्वाची आहे. ध्यान महत्वाचं आहे. नका बघू. कारण तेच तेच तुमच्या डोक्यात आलं की तेच होणार आहे मग. मग युद्धाचे व्हायब्रेशन काय देणार आहेत तुम्हाला? पॉलिटिकल व्हायब्रेशन काय देणार आहेत तुम्हाला? हे पहिले सगळे डार्क फोर्सेस आहेत. कोणालाही पृथ्वीचं असेन्शन नकोय. त्यांना आपण येथेच हवंय. हं. हं. हां, हां. सांगा ना. हं. नाही, नाही. पण मॅडम आपल्याला आपल्याला काय करायचंय? आता त्या सगळ्यामध्ये सायन्स आहे. हे मला सगळं डिस्कस करायला आवडेल. वडाची पूजा केली तर तोच नवरा मिळतो. ॲक्चुअली हे जे सगळं पूर्वीचं होतं ना, ते अंधश्रद्धा नाहीये. ह्या सगळ्या बिलीफ थेरपी वापरवल्यात. कळलं का? या आपल्या ऋषीमुनींनी बिलीफ थेरपी तयार केल्या त्यावेळेला, की तुळशीला पाणी घालायचं आणि हे शास्त्र सांगतंय ना आता. अहो तिथे व्हायब्रेशन कसली सुंदर असतात तुळशीची, वडाची. तर ते नाही आपल्याला करायचं. बिलीफ थेरपीत आपण काय करायचंय? ठीक आहे, वडाला प्रदक्षिणा घातली तर चांगला नवरा मिळतो ना, आपण अशी बिलीफ करायची, वडाला प्रदक्षिणा घालूयात, आपल्याला माहिती ऑक्सिजन जास्त येतोय आणि माझा रोग गेला. माझं दुखणं गेलं. करा ना बिलीफ तयारी. बिलीफ थेरपी तयारी करूयात ना आपण. तुम्ही तयार करा ना. आणि अशा बिलीफनी जर तुम्ही 10 दिवस वडाला प्रदक्षिणा घालून बघा. मॅडम अहो कॅन्सर सुद्धा लोकांनी घालवलेत अशा ह्यानी, ब्रेनच्या ह्यानी. हे सगळं मला सांगायचं होतं. पण आपलं थोडंसं पीपीटी आणि वेळ पडला. मी जे काय काल म्हटलं तुम्हाला डीएनए बदलता येतो, इपिजेनेटिक्स वापरला तिथे शब्द. तर डीएनए सुद्धा बदलतोय आता. डीएनए बदलणार आहेत आपले. आपण उडणार म्हणजे काय? आपला डीएनए बदलणार आहे आणि डीएनए जेवढा मनाने म्हणजे आता लोक कसे डीएनए ऍक्टिव्हेट करतायत तुम्हाला सांगते की लोक डीएनए ऍक्टिव्हेट करतायत ध्यानाने. ऍक्च्युली ध्यानाला सुद्धा तीच फिलॉसॉफी वापरतायत की माझा डीएनए ऍक्टिव्हेट झाला, माझा डीएनए ऍक्टिव्हेट झाला, माझे सगळे स्ट्रँड ऍक्टिव्हेट झाले, जे आयडल होते ते पण ऍक्टिव्हेट झाले. ध्यान ध्यान ध्यान. लोकांनी डीएनए ऍक्टिव्हेट करून घेतले म्हणजे काय हो वापरलं इथे? मला सांगा. बिलीफ थेरपीच वापरली ना मी. तुमचे डोळे चांगले उघडून ठेवलेत. इतके चांगले उघडलेत की तुम्हाला औषध डॉक्टर देतो म्हणजे काय करतो? तुम्हाला अंगारा दिला जातो म्हणजे काय देतो? तुम्हाला एखादं गुरु देतो, हो झालं म्हणतो म्हणजे काय देतो? काय देतो सांगा बरं सुचेता मॅडम? तो तुमचीच बिलीपी वापरतो. तुमचीच बिलीपी वापरतो. मी आता अंगारा लावलाय, बरं होणार. मी आता डॉक्टरांकडे जाऊन माझ्या आवडीच्या डॉक्टरांकडनं जाऊन औषध घेतलंय. औषध घेतोय, रोग गेला. बिलीप असेल तर. नाही त्यांचं काही होणार नाही. येस. म्हणून साईबाबांनी सांगितलंय श्रद्धा सबुरी. साईबाबांनी श्रद्धा सबुरी सांगितली आणि मी हे तुम्हाला रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला लावतीये. तुम्हाला हवे ना आरोग्य, मग घाला ना वडाला प्रदक्षिणा. मिळालं आरोग्य. झालं तुम्हाला वडालाही जायचं नाही, बाहेरच गेला नाही, तर तुम्ही बसा ना, ध्यानात म्हणा ना, माझा गेला, माझ्या गोळ्या कमी. अहो, कित्येक लोकांच्या गोळ्या कमी झाल्यात. 16-16 गोळ्या कमी केल्यात लोकांनी, कारण त्यांना गोळ्या घ्यायचा कंटाळा आलता. बऱ्याच लोकांनी मी जे टेक्निक दिले ते आरोग्यावर वापरले, जखमांवर वापरले, हॉस्पिटलवर वापरले, ऑपरेशनवर वापरले. झाले ना वर्क, आहेत ना, व्हिडिओ आहेत ना. मग तुम्हाला काय हवे तुम्ही वापरा ना. तुम्हाला वडालाही जायचं नाही, तुम्हाला प्रदक्षिणाही घालायची नाही. तुम्हाला समजा तुमचा मी उदाहरण घेतीये. तुम्हाला काय हवंय रोग, त्याच्या जागी तुम्ही सोनं घाला. त्याच्या जागी तुम्ही चांगली मैत्रीण मिळाली घाला. त्याच्या जागी तुम्ही चांगली साडी मिळाली म्हणा. त्याच्या जागी तुम्ही चांगलं नॉलेज मिळालं म्हणा. तुम्ही घाला. पण तुम्ही म्हणा ना आता आज डोळे झाका ना, की खूप सुंदर मैत्रीण मिळाली, खूप सुंदर नॉलेज मिळतंय. होणार आहे ना तुम्हाला, मिळणार आहे ना मैत्रीण. जसं मी नोकरांना करा म्हणते, घरातले नोकर चांगले मिळवा. मिळतात ना. मला कोणी असे माझे नोकर सोडून जात नाहीत कधी.
तर हे वर्षानुवर्ष म्हणजे आमच्या आता ड्रायव्हरला सुद्धा 10 वर्ष झाली. तर हे मिळतातच चांगले. बाकीच्या घरात किती प्रॉब्लेम आहेत नोकरांचे. कारण मी वापरलं ना हे टेक्निक. येण्याच्या आधीच वापरते. आता पिरॅमिडला मला जोडपं हवंय. बरं झालं आठवण करून दिली. पिरॅमिडला मला जोडपं हवंय. बघा तुम्ही सगळ्यांनी, की तिथे आपलं खेडशिवापूरला पिरॅमिड आहे. तिथे राहणारा एक 40 वर्षावरचे लोकं मला हवेत. मी त्यांना आधार देणार, ते आम्हाला आधार द्यायचे आणि हे स्पिरिच्युअल वर्क आहे. त्यामुळे ज्यांना पैसे, मुलं नाहीत त्यांनीच तिथे मला असं स्पिरिच्युअल जोडपं हवंय, की जे या भक्तीसाठी येतील. पिरॅमिडची सेवा पैसे देणार, पण तो इंटेन्शन नसावा. बघा, तर मी ह्याच्यासाठी करतेय टेक्निक. तुम्हाला माहितीये पिरॅमिड कसाच बांधला गेला. सगळं त्याच्यावरनं चाललंय. हे सगळं माहितीच आहे. तर इथे बिलीफ थेरपी तुम्हाला आज मी जे केलंय ते एकदम हायर लेव्हलला करायचंय, की जे अस्तित्वातच नाहीये. म्हणजे मी तुम्हाला सांगतेय, तुम्हाला हवं ते तुम्ही मिळवा. तेव्हा तुम्ही ते बघितलंय, पर्स बघितली, साडी बघितली, पेन बघितलाय, मैत्रीण बघितली, हे तुम्हाला माहितीये. तुम्ही म्हणा ना, मला एंजलच यायला लागलंय. ही बिलीव्ह करा. चला, होणार आहे की नाही वर बघा. तुम्ही असं म्हणा, की नाही आता मला खूप एक हायर डायमेन्शनची एंटिटी मिळाली आणि मला माझा अगदी एंजल मिळून मला रोज गाईड करतोय. सुरू होईल ना ते. आता हे येणारच आहे ना, देव, देविका, अंजल. पण त्यातले खरे किती, खोटे किती हे पण सगळं तुम्हाला सावध करून ठेवलंय मी. ते बघायला शिकलं पाहिजे. जसं काल त्या मॅडम मला म्हटल्या, की "मला तुम्ही सगळे सांगितलेले इन्सिडन्सेस होतात आणि मी आता मुक्त होणार याची गॅरंटी आली." आणि नंतर झाली की सुरू निगेटिव्हिटी लगेच. माझं असंच होतं आणि तसंच होतं. मग मला लक्षात आलं ह्यांची ऊर्जाच वाईट होती. त्यांना काढून टाकलं होतं सगळ्या ग्रुपमधनं. त्यांना ध्यान करायला लावलं होतं. जे लोकं माझं ऐकत नाहीत, ध्यान करत नाहीत आणि मला निगेटिव्ह सांगायला लागतात, त्यांना मी ठेवतच नाही ग्रुपमध्ये. काढून टाकते. कारण ध्यान केल्याशिवाय सुटणारच नाहीयेत प्रॉब्लेम. अजून कोणाला काही विचारायचंय का? तर आता जुन्या साधकांनी या बिलीफ थेरपी हायर लेव्हलला घ्या. जे एक्झिस्टिंग मध्ये नाहीये ते तुम्ही मिळवा. काही पण घ्या. कोणाला बोलायचंय का अजून का बंद करू मीटिंग? हां, बोला, बोला. हां, बोला. हां, बोला. बाकीच्यांनी म्यूट करा कृपया. थांबा मी म्यूट काय आहे का ऑप्शन इथे? म्यूट ऑल करतीये. कोण बोलतंय? आले मॅडम तुम्ही बोला. तुम्ही अनम्यूट करा. हां, थांबा मी म्यूट ऑल करतीये. आले मॅडम तुम्ही बोला. हां, आले मॅडम बोला. नंतर दीपाली पाटील बोलतील. हां, येतो बोला. नमस्ते. नाही, आता डायमेन्शन घेणार आहे उद्या. उद्या अजून छान आहे. मला तुम्ही बरेच दिवस विचारताय फोर्थ डायमेन्शन, ते उद्या सांगणार आहे. थोडंसं मी डायमेन्शन म्हणजे काय सांगणार आहे आणि थर्ड डायमेन्शनमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे काय आहे. फोर्थमध्ये सगळे अतृप्त आत्मे असतात, भूतखेत असतात. ते सांगणार आहे फोर्थ डायमेन्शन म्हणजे काय आणि फिफ्थ डायमेन्शनही सांगणार आहे. तर असेन्शन म्हणजे पृथ्वी फिफ्थ डायमेन्शनला चालली, ही तिची फ्री विल आहे. तिने ठरवलेलं आहे. हो, हो. हां. पृथ्वीची ऊर्जा वाढलीच आहे ना. पहिल्या दिवशी नव्हता का तुम्ही? मग पहिल्या दिवशी काय सांगितलं? तेच तर सगळं सांगितलं ना ऊर्जा वगैरे. सायकल्स काय, ऊर्जा. ऊर्जाच वाढली आहे. म्हणजे फक्त ऊर्जा वाढली असं नाहीये. तर बदल होणार आहेत, की जसं आपण बघतो, की तुम्ही आणि मी वेगळे आहेत, हे आता तुम्ही बघताय. तर आता पृथ्वी जर अजून हायर लेव्हलला गेली, की हे सगळे पडदे, धूळ, स्मोक सगळा निघून जाणार आहे. लक्षात येणे तुम्ही मी एकच आहे. हे बघा हे मुद्दाम आणि हे बाय लकीली आलंय बरं का. मागचं माझं हे बघा काय आहे. ते ऑटोमॅटिक आलंय कुठल्यातरी वेगळ्या कार्यक्रमाचं. तर आपल्याला कळणार आहे आपण सगळे एकच आहोत. आपोआप त्या आयामात गेल्यावर हे पडदे म्हणजे लो डेन्सिटी होणार शास्त्रीय भाषेत सांगायचं तर.
तर ते लो डेन्सिटी असल्यामुळे मधलं सगळं जे काही ते निघून जाणार आणि आपण कळणार आपण एकच आहे. हे काय येतो उदाहरणार्थ? मग किती छान बघा बरं. मग हां, मग आता किती तुम्ही हे जे म्हटला, एक आहोत हे फिलिंग होतं. तसंच मी जर काही वाईट केलं तर तुमच्यावर इफेक्ट येणार आहेत की नाही? आणि तुम्ही काही वाईट केलं तर माझ्यावर येणार आहे की नाही? म्हणून हे जे आता 100च्या वर ग्रुपला बसलेत ना, ते आपल्याला खूप कमी खेचतायत बघा. खूप वाईट आणि हे त्यांना भोगावं लागतं. लक्षात घ्या, तुम्ही इथून पुढे या गोष्टी लक्षात ठेवा. मी खूप शिकवते. तुम्ही थोडंसं नवीन आहात ना, तुम्ही मला नंतर फोन करा. कारण सगळ्यांना तेवढाच वेळ मिळू द्या. तुम्ही मला फोन करा नंतर. तर आता हे जे सांगायचं, की आता हे कळतं, की आपण एक आहोत. मग माझ्या मनात जर काही वाईट विचार आला, तर त्याचे इफेक्ट, व्हायब्रेशन्स तुम्हाला पोहोचतात. मग ही जी न येणारी लोकं आहेत ना ग्रुपवरची, त्यांनी आपली ऊर्जा कमी केली आणि त्याचा त्यांना फटका मिळणारच आहे. इथून पुढे या गोष्टी तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायच्या. आपल्याला जॉइन केलंय, कार्यक्रम जॉइन होतायत नाही, पटकन बाहेर पडायचंय. नाहीतर हे आम्ही खूप शिवसहृदयशास्त्र शिकलो. म्हणून देवयानी मॅडमनी जी लिंक दिली ना, ती सुद्धा मी टाकली. आधी म्हटलं त्यांना ग्रुपवर टाका. नंतर लक्षात आलं, नाही, माझ्या ऊर्जेने होऊ देत, तुम्ही मला कनेक्ट होताय म्हणून मी टाकली लिंक. तर या आम्ही खूप गोष्टी शिकलो. आपल्याच नावाने आपण जे काही करायचं, समजा कोर्स जॉइन करायचा, माझ्या नावाने मीच करायचं, नवऱ्याला सांगायचं नाही. पैसे भरण्यापुरतं ठीक आहे किंवा आता हे नंबर घालणे, विहंगमचे नंबर घालणे याने खूप ऊर्जा तुम्हाला मिळतीये आणि कित्येक जण सांगतील, की हा माझा लकी नंबर आहे आणि म्हणून तर तो नंबर देतो, म्हणून तो नंबर नावाला आधी घेऊन लिहून बसायचं चांगल्या चांगल्या प्रोग्रामला. हा कॉमन मार्क्ससाठी प्रोग्राम होता, त्यामुळे काही बघितलं नाहीये आपण. पण जिथे हायर तुमच्या पर्सनल लेव्हलवर बदल होणारे कार्यक्रम असतात, तिथे मी इन्सिस्ट करते, नंबर पाहिजे, नाव पाहिजे, आडनाव पाहिजे. तर तो तुम्हाला इफेक्ट येतो. कारण माझे पण काही इंटेन्शन्स असतात. तर हे सांगताना एक महत्त्वाचं मला बोलू द्यात. तर ते पंचतत्व वाले काय म्हटले, आज मी एक 5 साधकांवर केल्या कालपासून. तर थोडंसं मला जरा त्रास झाला. तर त्यांनी मला सांगितलं, की हे काम असं करताना होतच होतं. कारण फुकटात करतोय ना. आणि जर आपण कोणाचं कमी करायला गेलो, दुःख किंवा शरीराच्या व्यथा, तर त्या तुम्हाला घ्याव्या लागतील. मग मी म्हटलं, "मला तर हे सगळं माहितीच आहे, पण तसं काही माझी पर्वा मी फारशी काही गोष्टीत करत नाही, जिथे मला कंट्रोल आहे. आरोग्याची-बिरोग्याची मला काही चिंता नाही. मी कधी त्याची चिंता करत नाही. पण ह्या घोस्ट आणि या ऊर्जा मला इतक्या अ, त्याची चिंता थोडीफार असते. कारण त्या बाकीच्या लोकांना जर लागल्या कनेक्शन्सनी, तर त्या लोकांना खूप इफेक्ट करू शकतात. आणि मी जेवढी खंबीर आहे, तेवढे बाकीच्यांना कशाला वाईट इफेक्ट होऊन द्यायचा. म्हणून व्हायरस जसं काढून टाकतो, तशा अशा या ऊर्जा लोकांना ग्रुपमधनं काढून टाकावंच लागतं. आणि हे नाही झालं तर आपल्याला ते कनेक्शन्स होतं. तर ते सुद्धा म्हटले, की आम्ही ज्यावेळेला ह्या सगळ्या सुरू केल्या चिकित्सा, त्यावेळेचे त्यांनी अनुभव सांगितले. आणि म्हणून प्रोटेक्शन लेयर केलं पाहिजे. म्हणून फुकटात आपण आणि मी तर त्यांना माझ्या जे काही होती मला तक्रार त्याचे पैसे मी लगेच भरले. माझ्या साधकांनी भरले नाहीयेत. एक मॅडम सोडल्या तर. आणि मी भरले. ते म्हणे, "तुम्ही का भरले?" म्हटलं, "मला स्वतःला पैसे न घेता काही आवडत नाही. मला नाही आवडत फुकट काही. कारण मला माहिती आहे, मी जर माझी एक्सचेंज केली तरच मला त्याचा फायदा होणार आहे." त्यांना इतकं छान वाटलं ना, म्हणजे माझ्या बाबतीत मला पैसे दिल्याशिवाय आवडत नाही. दुसऱ्यांच्याकडनं मला स्वतःला फारसे पैसे घेतलेले आवडत नाही, एकदम हायर असेल तर. कारण ते सुद्धा घेऊन बघितलं मी, पण ते आपल्याला इफेक्ट येतात. म्हणून त्यावेळेला हायर याला पैसे थोडेफार तरी घ्यावे लागतात. तर ह्या ऊर्जा अशा आहेत. तर आता बोला तुम्ही. मला हे महत्त्वाचं सांगायचं होतं, की जे ते पंचतत्ववाले काय म्हटले ते. हं. हं. काय झालं? हं. हं. नाही करू द्या ना. हा काही कार्यक्रम जनरल नॉलेजचा आहे. हा काही नाही. पण ज्यावेळेला मी कोर्सेस घेते ना, त्यावेळेला तुम्ही मिस्टरांच्या नावाने कधीच बसू नका. हां. नाही मी हे इन जनरल बोलले, असं काही नाही बोलले. तुमचं काही नितीन नाव बघून नाही बोलले. मी एक ऊर्जेचं मला आणि आता चिकित्सा चालू आहे ना लोकांना म्हणून सांगायचंय.
म्हणून आणि हे ऊर्जा आपण काळजी घेणं पण आता गरजेचं आहे. कारण जेवढी हायर ऊर्जेत आहे ना, तेवढं आपण ऊर्जा लेव्हलनी विचार करून सगळी कामं केली पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला अजून सांगते कॉमन माणसांना जे नवीन आहेत. समजा तुम्ही माझ्या घरी आला किंवा पिरॅमिडला आलात. तुमच्या पुढे जे ताट येईल तेच तुम्ही खायचंय. तिथून लगेच उठून दुसरीकडे जाऊन नाही खायचं. लक्षात घ्या. हे सगळं शिका. खूप आता हायर अँड हायर हे इम्प्लिमेंट होणार आहे. की आपली ऊर्जा, आपलं नाव, आपण काय करतोय, आपण काही हेतूने कार्यक्रमाला जॉईन होणं, या गोष्टींना असं महत्व आहे. हे मी सांगते. तुम्हाला काही शंका आहे का मॅडम? आले मॅडम? शंका नाही. करा, करा. उद्या करा आता, आज नको. दीपाली मॅडम बोला. हां. दीपाली मॅडम बोला. हां. हां, बोला. हं. कारण कारण काय आहे सांगते. आता ना सगळ्यांचंच चांगलं होणार आहे, बरोबर? हे कर्म कन्सेप्ट का होता? त्यांना आपला क्रिएटर रोल करून द्यायचा नव्हता. म्हणून कर्म म्हणजे दुसरा एक कोणीतरी मध्ये घेतला, देव क्रिएट केला, दगड-धोंडे क्रिएट केले. तसं मी वाईट केलं, तर मी ह्याच्यावर खूप विचार करायचे, की मी वाईट केलं तर मला भोगावं लागणार. म्हणून मग आपल्या समाजात काही कंट्रोल होते. की लोकांनी चांगलं वागावं, जाळपोळ करू नये, चोरी करू नये. हे चांगले पण होतं. ह्या गोष्टी चांगल्याही झाल्या, की लोकांना एक भीती होती, बाबा आपण कोणाचं चोरलं तर आपल्याला भोगावं लागेल. पण त्याच वेळेला हे आणलं ज्यांनी क्रिएट केला तो प्रोग्राम, सिम्युलेशन आपल्या सबकॉन्शियसमध्ये घातलं. त्यावेळेला तर काय झालं, हे असंच ना, एक दुसऱ्याला सांगत गेलो, "अरे कर्म, अरे हे कर्म, अरे मागचा जन्म." बाकीच्या धर्मांमध्ये आहे का? नाहीये. मग हे सांगून, 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 सांगून बिलीफ थेरपी तयार केली. बिलीफ थेरपी केल्यामुळं आपल्या डोक्यात सगळ्या ब्रेनमध्ये ते टाकलं आणि एकदा का आपण हे आपलं टाकलं की सोलमध्ये ते इम्प्रिंट होतं ना. म्हणजे मेले मी तरी माझ्या सोलमध्ये ते इम्प्रिंट होत होतं प्रोग्राम. जसं हार्ड डिस्कवर राहिलेलं असतं. तसं ते आकाशिक रेकॉर्ड म्हणजे काय तेच तर होतं. हार्ड डिस्क होत्या त्या. आणि मग सोल ज्यावेळेला दुसरा जन्म घेऊन यायचा त्याला ती कर्म फेडायला लागायची. म्हणजे चौथ्या डायमेन्शन आत्ताच सांगते आत्तापर्यंत. ॲक्चुअली आपण आता चौथ्या डायमेन्शनमध्ये जायला लागलोय. तर आत्तापर्यंत कसं होतं माणूस मेल्यावर चौथ्या डायमेन्शनमध्ये जायचा आणि मग त्याचे जे काही कर्म होते, त्याला ते सगळे क्लिअर केल्याशिवाय पुढं जाता यायचं नाही. म्हणजे उदाहरणार्थ खाण्यामध्ये वासना अडकली आणि जीव गेलाय. तर बाबा तू ते खाण्याची वासना तुझ्या पूर्ण कर, सगळं यथेच्छ खा, पी आणि मग पुढं तुला जायला मिळेल. मग ते भूतात्मे, प्रेतात्मे माहिती तुम्हाला. डब्यातनं येतील, झाडाखालनं येतील. हे खरं आहे सगळं. दिस इज द फॅक्ट. बट दे आर एनर्जीज. त्या निगेटिव्ह एनर्जी आहेत. मग डबा खायला बसलो चिंचेच्या झाडाखाली हमखास ती येणार, खाऊन घेणार. अरे भागो भागो तृप्त कर तुझ्या वासना सोड. मग खाऊन खाऊनच वासना सोडल्या जाणार ना. मग खात बसतात हे असे आत्मे आपल्याला झपटतात. आणि आता ध्यानधारणा करणाऱ्यांना पण येतात हे असे आत्मे. कारण त्यांना खूप छान वाटतं. वा ध्यान, कारण त्यांची पण इच्छा आहे ना. असे पण आत्मेत ना इव्हॉल्व होण्याची इच्छा आहे. मुक्त होण्याची इच्छा आहे. पण ध्यानधारणाच केली नाही. भटकतायत चौथ्या डायमेन्शनला. तर ते पण बसतील ना ध्यान करणाऱ्यांना धरून. वा 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 वा, ध्यान होते तुझ्या ऊर्जेत मी मुक्त होतो असं. तर हे चौथं डायमेन्शन. मग या लॉ ऑफ कर्मामुळं हे झालं. मग त्याच्यावर तो प्रोग्राम यायचा. अरे तू हे सगळं कर, मग पुढे ये. मग तो पुढे जायचा. म्हणजे काही पाचव्या डायमेन्शनमध्ये जायचं नाही, की मग त्याला कित्येक वर्ष त्या स्तरावर राहावं लागायचं. मग अजून त्यांनी ती क्लिन्झिंग केल्या, चोऱ्या हाणामाऱ्या केल्या, शिक्षा भोगली. अजून तो पुढं गेला. अशा वेळेला मुक्त होण्याची महत्व तिथे कळायचं 4 डायमेन्शनला लोकांना. आणि मग मुक्त लोक म्हणजे काय प्रेतात्मे किंवा आत्मे म्हणून. आणि मग पृथ्वीवर जन्म घ्यावा लागायचा. कारण मुक्त व्हायला मनुष्य जन्म, बाकी कोणीही देव सुद्धा मुक्त होऊ शकत नाही, लक्षात घ्या. म्हणून तर हे काल परवा मला क्वेश्चन विचारले यांनी गोसाई मॅडमने विचारले, मग आपली इच्छा कुठली? मग देव सुद्धा वासनाच. हो, देव सुद्धा भोगच ना. सगळ्यात तर भोग इंद्रलोक आहे. मस्त भोगत बसला इंद्रलोक सगळा. ऐश्वर्य, अप्सरा, नाच, गाणी काय भोगच आहेत ते. ते तरी कशाला पाहिजे ना आपल्याला. तर हे उद्या करूच आपण डिस्कस. तर मग हे होतं लाभ कर्मामुळं. मग जा रे तुझा जन्म घे. ते चोऱ्या केल्या ना, आता भोग तो तुझं चोरेल, नाहीतर तो तुला खून मारेल, नाहीतर तो तुला छळेल. भोग आणि ये क्लिअर करून ये. असं व्हायचं.
परत जन्म घ्यावा लागायचा. मग त्या सोलला ते मग नवरा बायको रिलेशन्स वाटेल ते लॉ ऑफ कर्म आपल्या ब्रेनवर एक कार्विंग केलं गेलं प्रोग्रॅमिंगमुळं. आता हे कळत चाललं. मग तो प्रोग्राम डिलीट केला गेला. का डिलीट केला गेला? लॉजिकली हुशार असेल तर समजून घ्याल आता. आता आपलं चांगलंच होणार आहे ना. आता आपल्याला ऊर्जेनेच संधी दिली. अरे चौथ्याही डायमेन्शनने अरे भोगही नाही, जन्मही नाही. तू असेल कर, चल मुक्त हो. म्हणून तर आता आपल्याला आपल्या इच्छा तयार करायच्यात. काय इच्छा तयार करायच्या? की बाबा मला सुवर्णयुगात जायचंय. तुम्हाला जाता येणार आहे. सगळे जाणार आहेत. काळजी करू नका. सगळ्यांचं चांगलं होणार आहे. काय चांगलं होणार आहे? तुम्हाला हवं ते. मग आता तुम्हाला सुवर्णयुगात जायचंय, अरे तुम्ही जाणार. तुम्ही 1000 वर्ष का जगणार आहात? कारण तिथे शरीरच डिके होणार नाही. पिरामिडमध्ये डिके होतं का? पिरामिडमध्ये 4 महिने सफरचंद राहिलं माझं ताजं, काही झालं नाही. मग का नाही झालं? कारण पिरामिड सगळं कीलच करून टाकते ना ब्रह्मांडातल्या ऊर्जेतलं वाईट पण. सगळ्यात चांगल्याच ऊर्जा आणतो ना तो. सगळं सायन्स त्याचंही खूप सुंदर आहे पिरामिडचं. आणि मग हे तुम्ही 5व्या डायमेन्शनला गेलात, तुम्हीच म्हणेल कारण मला नाही जायचं 5व्याला. तर तुम्ही 5व्या डायमेन्शनला गेलात जाणाऱ्यांना, तर तिथे शरीर डिकेच होणार नाही 1000 वर्ष. अरे पण 1000 वर्षांनी काय? म्हणजे अजून दुसऱ्या भाषेत सांगते, शरीर डिके होणार नाही. दुसऱ्या भाषेत सांगते टाइम स्पेस बदललं ना तिथे. म्हणजे आज आपण इंडियात आता ही वेळ आहे, अमेरिकेत वेगळी वेळ आहे, हे तुम्ही समजू शकता. पृथ्वी फिरतीये. तसं आज पृथ्वीवरचे 100 वर्ष म्हणजे फिफ्थ डायमेन्शन मधल्या 1 दिवस. मग का नाही 1000 वर्ष जगणार? टाइम स्पेंड वेगळं. कारण हे सुद्धा माझ्याजवळ आहे टाइम टाइम स्पेस टाइम सुद्धा माझ्याजवळ आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ एकच. जसं अमेरिकेत म्हणणार तुम्ही आता दिवस आहे, इथे म्हणता रात्र होत आली. तसं हे सगळं ड्रीम आहे. मग तसं फिफ्थ डायमेन्शन मध्ये 1000 वर्ष जगणार म्हणजे 100 दिवस जगणार असाल. माहिती नाही कॅल्क्युलेशन्स काय आहेत. मग आता पृथ्वी आपण हे जे म्हणतोय की जन्म आणि लॉ ऑफ कर्म तुम्ही विचारताय, तर आता आपल्याला काय आहे? कर्माचं लॉ का करायचं? आपल्याला पुनर्जन्मच नाहीये ना आता लगेच. आपली इच्छा लगेच पूर्ण होणार आहे ना. म्हणजे काय? तर माझं असेन्शन होणार आहे आणि मला पुन्हा मनुष्य जन्म घ्यायची गरजच नाहीये. कारण मनुष्य जन्म का घ्यायला लागायचा? तर बाबा ओळख तू कोण आहेस? ध्यानधारणा कर. तू कोण आहे ओळख. तुझं ब्रह्मा आहे हे तू एनलाइटनमेंट हो. मग हजारो वर्ष जन्म घ्यावे लागले. अजून बुद्ध आणि हे तरी कुठं मुक्त सगळे झालेले नाहीये. दे आर देअर एनर्जी देअर कुठेतरी आहे डायमेन्शन मध्ये. मग देवांना सुद्धा खाली मनुष्य जन्म घ्यावून यावा लागतो. राम काय सीता काय सगळे. लक्षात घ्या. मग हे मुक्त होण्यासाठी पण आता मुक्त होणारी ऊर्जाच तुम्हाला दिली आहे ना. अरे 1 दिवसात तुम्ही इच्छा तयार करा ना आज. नाही मला मुक्त व्हायचंय झालं तुम्ही होणार आहे. ज्या वेळेला इव्हेंट होणार आहे, ज्या वेळेला एकदम ती सिच्युएशन येणार आहे की धाडकन पृथ्वी गेली फिफ्थ डायमेन्शन मध्ये, ज्याला मुक्त व्हायचंय तो मुक्त होणार. ज्याला थर्ड डायमेन्शन रियालिटी हवी तो वेगळ्या प्लॅनेटवर फेकला जाणार. ज्याला सुवर्णयुग हवं तो सुवर्णयुगात जाणार. अशा काही काही अपॉर्च्युनिटीज आत्ताच्या इन्फॉर्मेशन नुसार आहेत, त्या आपल्याला उद्या डिस्कस करायच्या. हेच तर महत्वाचा अजेंडा आहे. कारण आत्ता जर आपली इच्छा आपण तयार ठेवली नाही, उद्या इव्हेंट आली तर ऐन वेळेला कळणारच नाही कुठली चांगली आणि कुठली वाईट. अजूनही कळत नाही कुठली चांगली कुठली वाईट सुरुवातीला. की बाबा मी देव हो का मी फिफ्थ डायमेन्शनला जाऊ, मी डिव्हिनिटीला जाऊ का मी थर्ड डायमेन्शन छान छान नवीन ह्याच्यात जाऊ. तो ट्रान्स ह्युमन बिईंग असेल. हे जे लोक डार्क अजेंडा करतायत की पडदा फाडून द्यायचा नाही, पृथ्वीला असेल होऊन द्यायचं नाही, दुसऱ्या ग्रहावर तयारी चालली, सूर्यग्रह काय चंद्र काय काय काय, ते काय करणार आहेत? ते तुमचा सगळा ब्रेन अजून सगळाच कंट्रोल करून तुम्हाला गुलाम करणार आहे. ट्रान्स ह्युमन बिईंग होणार आहे. चिप इन्सर्ट करणं चाललंय ना बेंदूमध्ये. कित्येक शाळांमध्ये चाललंय, कंपन्यात चाललंय. तो काय प्रोग्राम आहे? एकदा का चिप इथे गेली की सगळं सांगून झालंय तुम्हाला. तर हे आता गरजच नाहीये ना पुन्हा जन्म घ्यायची. तुम्हाला सगळं देतंय ना. म्हणून तर आपण खूप लकी आहोत की सुवर्ण संधी जे हजारो वर्ष ध्यानधारणा करून आपल्याला 1 दिवस जमत नाही. हजारो वर्ष ध्यानधारणा करून जन्म घेऊन लोक रिअलायझेशन करून मुक्त व्हायचे. जन्म मरणाच्या फेऱ्यातून केव्हा मुक्त होतो? कर्माचं अकाउंट सगळं डिलीट झालं, शून्य झालं तर. मग हे करून टाकलं ना आता. ऊर्जेनीच करून टाकलं ना. सगळ्यांचं डिलीट झालंय कर्माचं अकाउंट. म्हणजेच लॉ ऑफ कर्म व्हॅनिश झालाय.
आणि म्हणूनच तुम्ही मुक्त होणार आहात. ही गोल्डन सुवर्ण संधी आहे. पण जर तुम्हाला अजून अडकलंय कुठंतरी, समजा उदाहरणार्थ मी धरू की मी काम करायची मला हौस आहे, काम करायची हौस आहे, मी असेन्शनसाठी काम करते, आय एम द लाईट बिंग. तर ही हाऊस मला अजून नव्या आयामातल्या फिफ्थ डायमेन्शनच्या पृथ्वीला नंतर अजून असेंड करण्याची माझी इच्छा आहे. मला वाटतंय अजून मी लोकांसाठी काम करावं. मग मी म्हणेल मला फिफ्थ डायमेन्शन हवे. आय वॉन्ट टू वर्क ॲज अ लाईट बिंग. मला पुढं पण पृथ्वीच्या असेन्शनसाठी प्रयत्न करायचे. संपलं काय फिफ्थ म्हणजे. आय एम एन्जॉयिंग दिस वर्क. मग ही माझी इच्छा मी तयार करून ठेवली. तर मला काय करावं लागेल? फिफ्थ डायमेन्शनमध्ये जावं लागेल. मस्त मी सुखात राहणार, नो दुःख. मला शरीर खाणं खाणं असेल की नाही माहिती नाही. नसणार आहे फिफ्थला नसणार आहे खाणं-बिणं. फिफ्थला आपण वननेस बस. वननेस आणि सुख आणि ब्लिस. कारण तिथे शरीर शरीर वेगळंच असणार आहे. हे आता माहिती नाही एक्झॅक्ट आपल्याला काय आता नॉलेज बदलत चाललंय पण सांगते. तर मग म्हणून आता लॉ ऑफ कर्मा डिलीट झालाय. म्हणून आता तुम्ही जे काही चांगलं केलं, झिरो. तुम्ही काही वाईट केलं, झिरो. म्हणून तर काल सांगितलं वाईट आणि चांगलं काही राहिलेलं नाही आता. वाईटचं चांगलं होईल, चांगल्याचं वाईट होईल. काही बदलत जाणार आहे. म्हणून आता तुम्ही खुणामाऱ्या पण करा. काही नाही तुम्ही 10 लोकांना वरती मुक्त करणार आहात. कशावरनं तो जीव मेला? नाही मेला. तुम्ही खून नाही केले, तुम्ही त्यांना मुक्त केलं. ते लवकर गेले त्यांच्या प्रवासाला. कळालं का नाही कळालं? नाहीच ना. मग तुम्हाला सांगते ना, ते सगळं चुकीचंच आपल्याला आणलं गेलं ना. खरं येईल ना बाहेर. आपल्याला देव देव केलं, देवाला भज. अरे देवाला भज नाही, आपल्यालाच आपण भजायचंय. हेच गीता आहे. मी खूप मी खूप लहानपणापासून म्हणायची. माझ्याकडे सगळं आहे भगवद्गीता हे सगळं. पण मी कधी वाचलं नाही. ते घरात असं करून ठेवले. लोकांना गिफ्ट. मग आणि येईल ना खरं सगळं. अजून रामायण, महाभारत पण येणार आहे खरं. थांबा सगळं. आणि हे सगळं आपल्याला बघायला मिळतंय. मग हे बिलीफ थेरपीत टाका, की मी एन्जॉय करतीये असेन्शन. वाह! सगळ्या इव्हेंट बघतीये. येस. पृथ्वी फिफ्थ डायमेन्शनला गेलेली मी बघतेय. समजा वरच्या आहे माझी इच्छा वरच्या. मी करते बरं का. ॲब्सोल्युटली मी करते. मी बघतीये अशी की अरे पृथ्वी गेलीये. छान, मस्त. आपण सगळं हे सुद्धा आहे. आपल्याला मेमरी राहणार नाहीये. मेमरी राहणार नाही. पण मला थोडीशी 1-2% मला मेमरी हवी आहे. बिकॉज आय वॉन्ट टू एन्जॉय धिस अल्सो. की मी कसं काम केलं आणि पृथ्वी कशी त्या डायमेन्शनमध्ये गेली. तर आहे ते पण पॉसिबिलिटी आहे. तुम्ही जर इच्छा थोडी ठेवली तर थोडंफार सगळं नाही आठवणार आहे, थोडंफार आठवणार आहे. आता जे लाईट बिंग काम करतायत ना, त्यांच्या मेमरी सगळ्या नाही आहेत त्यांना, की आपण लाईट बिंग आहोत, आपण कोण आहोत हे नाही. पण आता हे जानेवारीपासून उलगडायला लागणार आहे. आता हे हळू प्रत्येकाला रिअलायझेशन येणार आहे, की तुम्ही काय अजेंडानी आलाय, तुम्ही कोण आहात. कारण हे बुरखे फाटतायत ना. आणि इतरांनाही कळत जाणार आहे, की इतरांनाही कळत जाणार आहे कोण काय करतंय. हं. 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 माझ्यामुळं मिळालं असं नाहीये. ते ऊर्जेमुळे मिळालंय. हं. नाही होणार. बरोबर. ते पण चांगल्याच ठिकाणी जाणार आहे. इथे हे समजून घ्या, की अनभिज्ञ जे लोक, मी आता उदाहरण दिलं, समजा शेतकरी, खेड्यापाड्यातले लोक, ते जातात का एवढ्या सगळ्या डिटेलमध्ये? ते बिलीफ थेरपीमध्ये राहतात. नाही मला जायचं देवाजवळ जाणार. ज्यांना माहिती नाहीये ना, त्यांचंही चांगलंच होणार आहे. उलट अननोन इज व्हेरी गुड दॅन द ऑल नॉलेज. कारण आपण कसं केलं, आपण डाएटचं नॉलेज घेतलं. मी तर खूप मला कसले कसले नॉलेज आहे तुम्हाला अजून माहिती नाहीये. मी सगळं आहारशास्त्र, कुकिंग, बापरे! तर त्याच्यामध्ये मी इतकी कॉन्शियस होते. कॅलरीज काय, हे काय, माझ्याकडे 100 पुस्तकं वाचून मी किती काढली. भयंकर ज्ञानाचीच आवड आणि त्याचे तोटे सगळे झाले. मग हे खायचं नाही, ते खायचं नाही. त्यामुळे तर मग असं होतं ना,
ऍक्च्युअली शरीर खायचं नाही कॉन्शियस मध्ये टाकतं त्यामुळे तर होतं ना सगळं. मग रोगाचंही तसंच झालं. माझ्या आईला थायरॉइड होता. मग तेव्हापासून मला झालं तर मला झालं तर झालं मग झालं. पण आता मी माझ्या कॉन्शियसनेस मध्ये ठेवत नाही. मी जाड आहे, मी वजन आहे, माझं काय नाही. माझं तिकडे लक्षच नसतं. त्यामुळे इफेक्ट नाही. सुदैवाने एवढं असून हे व्यवस्थित एनर्जी आहे माझी. मी एनर्जीवर फोकस करते, की मी एनर्जी आहे, मी काम करते बस. मला काही पाहिजे नाही अजून. मग हे तर म्हणजे हां, हे तुम्ही एक चांगलं सांगितलं. तर हा एक आपण असं ठेवायचं, न्यूट्रल पण राहायचंय आपल्याला आणि बोथ वे राहायचंय. अगदी नकोच पण नाही, अगदी हवंच पण नाही. आलं, ओके. नाही आलं, ओके. कुठलीही गोष्ट. पैसा आला, ओके. नाहीये, ओके. असं. हे सगळ्यात ही सिच्युएशन आपली ठेवायची. फिफ्थ डायमेन्शन ओके, थर्ड डायमेन्शन ओके, असं असलं पाहिजे ने. पण थोडस आपल्याला मॅनिप्युलेशन चांगलं करायचंय, लाईटबिंग वर्क करायचंय म्हणून नाही झालं पाहिजे, लवकर झालं पाहिजे असं. पण बऱ्याच ठिकाणी आपण न्यूट्रल आणि मध्य मार्ग, जे लोक मेडिटेशन करत नाही त्यांनी विचार आणि मेडिटेशनचे फायदे मिळवू शकतात, की मध्य मार्ग करायचं. अगदी नको 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 करायचं नाही, हो 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 करायचं नाही, मध्य राहायला शिकलं की आपोआप मेडिटेशन होतं. म्हणजे मेडिटेशननी माणसाचं हे वाढतं ना, तटस्थता वाढते ना. ती विचाराने तटस्थता वाढवायची. तर हे जे तुम्ही म्हटलात की आता काय म्हटलात तुम्ही आपण कुठल्या शेवटच्या पॉइंटला आलो की मग लॉ ऑफ कर्मा गेला बरोबर. लॉ ऑफ कर्मा डिलीट झाला कारण आपलं सगळ्यांना असेन्शन होणार आहे. माहिती नसणाऱ्यांचं सुद्धा असेन्शन होणारच आहे, चांगलंच होणार आहे. इथपर्यंत मी आले. पण काल मी हे सांगितलं, तुम्ही नव्हतात. मी हे पण सांगितलं, आता माहिती आहे नॉलेज, पण त्यांचं वाईट होणार आहे ना. का वाईट होणार आहे? कारण घेऊन बसलेत ना अजून. मनातनं जातच नाही ना. अरे, मंगल मॅडमनी लॉ ऑफ कर्मा डिलीट झालं सांगितलं, तरी आपण तुम्ही काय आणि मी काय, मी म्हणजे मी सुद्धा म्हणणारच आहे उद्या लॉ ऑफ कर्मा, कर्मा. कारण आपले हे जन्मानुजन्म संस्कार झाले. जायला वेळ लागेल ना. पण माझ्या मनाने ग्राह्यच केलं नाही लॉ ऑफ कर्म गेलं. मी घेऊनच बसले. काय गो बाई माझं नशीब, माझ्या आयुष्यात काय म्हणून ही व्यक्ती आली, काय माझं कर्म. त्यावेळेला तो परिणाम देणारच आहे. लॉ ऑफ कर्मा डिलीट झाला तरी का देणार आहे सांगा? बिलीफ थेरपी. कारण हायेस्ट काय? हायेस्ट वेव्हज, डिजिटल वेव्हज. आणि मी सोडतीये ना डिजिटल, तो वाईट आहे ना, तो माझं कर्म आहे. आलं लक्षात? मग लॉ ऑफ कर्मा डिलीट होऊन काय उपयोग झाला? माझं इथे मी करतीये ना, माझं कॉन्शियसनेस नाहीये ना व्यवस्थित. म्हणून प्लांटिंग द सीड इन कॉन्शियसनेस तुम्हाला लिहून दिले आज टेक्निक मध्ये. टेक्निक म्हणजे आपल्याला बदलायचंय कसं? द प्लांट द सीड्स विच वी वॉन्ट. अरे वा, तो गेला निघून माझ्या जीवनातनं. त्याचं कर्म, माझं कर्म संपलं. खूप लोक डिटॅच होत आहेत. काल सांगून झालं मॅडम. पटापटापटा ते क्विट करतायत संसार हे ते. चल नको, तू पण सुखी राहा, मी पण सुखी राहील. असं होतंय कारण त्या लोकांनी कॉन्शियसनेस मध्ये टाकलं की संपलं तुझं माझं नातं आणि तू सुखी राहा, मी सुखी राहा, मला इव्हॉल्व होऊ देत, तुला काय व्हायचं होऊ देत. गिल्टीनेस कुठंही नाहीये. तुझं वाईट होऊ देत, तू माझं वाईट केलं हे नाहीये. खूप लोक बदललीत आणि धडाधड बदलतायत. आणि हे काल सांगून झालं. तर म्हणून आपल्याला हवंय ते आपण कॉन्शियसनेस आणि लॉ ऑफ कर्म भिवून कशाचीच भीती ठेवू नका. हे बघा, कोणाला माहिती नाही तो सुद्धा चांगलेच होणार आहे त्याच. चांगलंच होणार आहे. का बरं चांगलं होणार आहे? ऊर्जाच तशी आहे ना. फक्त इच्छा. कारण बघा सगळ्या सृष्टीचं रहस्य इंटेन्शन मध्ये मी सांगितलं. सुरुवातच आपली अशी झाली. वाक्य खूप एक एक माझी वाक्य सदैव पाढा करण्यासारखी आहेत. लिहून घ्या. इंटेन्शन क्रिएट्स एव्हरीथिंग. साधं ते कॅलेंडर सुद्धा हालत नाही इंटेन्शन शिवाय. तर इंटेन्शननी सृष्टी क्रिएट झाली. आपण इंटेन्शननी ही पृथ्वी क्रिएट केली. आता पृथ्वीचं इंटेन्शन आहे फिफ्थ डायमेन्शनला. तिने सिलेक्ट केलंय. तिने फोर्थ डायमेन्शन नाही सिलेक्ट केलं. तिने फिफ्थ डायमेन्शन सिलेक्ट केलं. तिचं इंटेन्शन आहे. त्यामुळे ते क्रिएट होणार आहे. तर आपलं जे इंटेन्शन आहे त्याने आपण आपली रियालिटी क्रिएट होणार आहे. मागच्या वेळेला आपण मनुष्य का झालो? का आता आपलं इंटेन्शन चांगलं होतं. तो दगड का झाला?
त्याची चेतना कमी होती. त्याला दगड राहायचं असेल. आता कित्येक लोक आजूबाजूला आहेत ना, म्हणतात काय होऊ दे, काय होईल ते होईल. काय होईल ते होईल, मग काय होणार आहे? काय होणार आहे सांगा अशांचं? चांगलं होईल म्हणणारे चांगले होतील. काय होईल ते होईल म्हणणाऱ्यांचं काय होणार आहे? म्हणून इंटेन्शन आपलं रेडी ठेवायचंय. आता ह्या कार्यक्रमाचा अजेंडाच तो आहे. नॉलेज घ्यायचंय, पहिली पायरी. दुसरं इंटेन्शन रेडी ठेवायचंय. मग तिसरं तर सगळ्यांचं चांगलंच होणार आहे मी सांगितलं. समजा माझं इंटेन्शन थर्ड डायमेन्शनला राहायचं, मी थर्डलाच राहणार आहे. माझं इंटेन्शन हायेस्ट आयामात जायचंय. मला होणार आहे. माझं इंटेन्शन आहे ना. मग माझ्या ज्या काही इच्छा आहेत, विचार आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, फ्रिक्वेन्सी आहेत, त्या तशा जास्तीत जास्त मी ठेवायच्यात. मला होणार आहे. या वेळेला आपल्याला हवं ते सगळं मिळणार आहे. कारण मॅनिफेस्टेशन फटाफट, फटाफट व्हायला लागणार आहे. म्हणजे हे एक उदाहरण. तर माझं जे काही आहे फायनल ते सुद्धा मला मिळणारच आहे. सगळ्यांना मिळणार आहे. इव्हन ध्यान न करणाऱ्यांना सुद्धा मिळणार आहे. हे पण काल सांगून झालं. का मिळणार आहे ध्यान न करणाऱ्यांना? कारण आपण ध्यान करतोय ना. आपल्यात शक्ती आहे ना. आता 100 मंकी इफेक्ट सांगितला ना. मग हळूहळू आपले 100चे 1000 होतील, 1000चे 1,00,000. खेचून आणणारच आहे ना आपण. ते पळतीलच ना. अरे आग लागली तर कोणी थांबतं का तिथे? मग एकमेकांना आपण म्हणून तर आपण खेचून घेतोय. म्हणून तो लाईट बिंग म्हणून काम करतोय, की जे अज्ञान आहेत त्यांनाही आपण ओढतोय. आणि हे जसं आता टाइम वाढेल, जानेवारीपासून सुरू होईल बघा, तसं अधिकाधिक कॉमन मासपर्यंत हे जाणार आहे. आता आपण हायर सोल आहोत म्हणून आपल्याला लवकर कळतंय. आता खूप कॉमन लोकांना हे कळत आणि वाऱ्यासारखं स्प्रेड होणार आहे. पण त्यांची त्रेधाच रिपीट ओढणार आहे. त्यांना नॉलेज द्यायला कोणी नसणार आहे. आज जसं तुम्ही मला प्रश्न विचारताय, प्रश्न सॉल्व्ह करून घेताय, तसं त्यांना कोणी नाही. त्यांना बऱ्याच डिप्रेशनमधनं, हेडॅकमधनं जावं लागणार, सैरभैर होणार. परत नंतर सगळ्या सिस्टीम कोलॅप्स होणार आहे. आज आपण ग्रुपने जोडलंय, आज आपण ऑनलाईन आहे. धडाधड सगळं काय बघणार? YouTube लाईट नसणार. हे म्हणजे आता मी सांगत नाही पुढचं. पण त्यांना मग कोणीच नाही गाईड करायला. मग काय? अशा वेळेला आपण आपल्या स्वतःच्या इन्स्टिंक्ट जरी आपण फोकस केला तरी आपल्याला मार्ग कळतो. कारण आपणच क्रिएटर आहोत ना. पण तेवढं तर त्यांना नॉलेज पाहिजे आणि म्हणून वरचे जे आयाम आहेत ना, त्याचंही नॉलेज घेणं गरजेचं आहे. का तर आपल्याला ते कळल्याशिवाय आपली इच्छा कशी तयार होणार वरती जायचंय? म्हणून ते नॉलेजही घ्या तुम्ही. उद्याच्या ह्याच्यात सगळं काही मला सांगता येणार नाही, पण मी सुरू करून दिलेलं आहे. कन्सेप्ट क्लिअर केलेत. आता तुम्ही पुढं-पुढं जा तुमच्या प्रवासाला. जे माझ्याबरोबर आहेत त्यांना कळणारच आहे. पण माझ्याबरोबर येण्यासाठी माझ्या काही कंडिशन्स आहेत आणि या ऊर्जा ज्या काही एक्सप्लेन केल्या, म्हणून मी क्रीम लोकच ठेवणार आहे. 50 लोकं आता माझं आलंय. 100 वरून 50 वर आलंय आणि मी कट माझ्या हायर लेव्हलच्या कार्यक्रमांना अशीच लोकं माझ्याबरोबर असतील, की जे व्यवस्थित माझ्या अपेक्षेप्रमाणे आहेत. कारण हे सगळं सांगितलं. त्यामुळे बाकीच्यांनी नाराज नाही व्हायचं. बाकीच्यांनी मेडिटेशन करत राहायचं. आपल्या कॉन्शियसनेस वाढवायच्या. कारण मला माझं पण बघितलं पाहिजे. जसं मी आज पंचतत्व सांगितलं, त्यांना पण अटॅक आले ऊर्जेचे. आपण कोणाचं काही केलं तर आपल्याला काही वेळेला भोगावं लागतं. कारण ऊर्जा एक्सचेंज असतं ना. म्हणून मग ऊर्जा म्हणजे पैसे देऊन केव्हाही तुम्ही केलेलं चांगलं असतं. आपणही पैसे घेऊन काम केलेलं चांगलं असतं. आवाच्या सवा नाही थोडंफार तरी, एक्सचेंज तरी असं. लॉजिक आहे हे, वजाबाकी प्लस. अजून शंका असेल तर बोलू, नाही तर मग थांबूयात. खूप उशीर झालेला आहे. चला, गुड नाईट. उद्या बोलूयात. आज आपलं देवयानी मॅडम, पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद. आणि हो, चला. चला. आता थांबा मॅडम, अहो रेकॉर्डिंग बंद करायचंय मॅडम, थांबा. रेकॉर्डिंग स्टॉप करू. मॅडम रेकॉर्डिंग झालं नाहीये का? नाही रेकॉर्ड